गावी इष्टलिंगाची भेट घेतली म्हणून भावलिंगा धन्यवाद वंदनताई. माझा आवाज ऐकू येतोय का वंदनताई? माझा आवाज ऐकू येतोय का? हो येतोय. हा सॉरी, हो येतोय. माझं डिस्कनेक्ट झालं होतं. धन्यवाद. हो, खूप छान विवेचन केलं, खूप विस्ताराने केलं. जेवढा वेळ आम्ही तुम्हाला देतोय तेवढा आम्हाला वाटतंय की आम्ही तुम्हाला कमी वेळ देतोय, कारण हे पत्रच खूप मोठं आहे आणि खूप खोलात जाणार आहे. आता मी सुधीर दादांना विनंती करतो की त्यांनी यावर मार्गदर्शन करावं. वंदनताईंचं खूप खूप अभिनंदन. ही गोष्ट त्यांनी खूप बारकाव्यांच्या सकट हे पत्र आपल्याला उलगडून दाखवलं. परिभाषेमध्ये लिंगायत मंडळींना सद्गुरु बालावधूताचं अद्वयपण, एकपण, एकपणाशिवाय असलेलं एकपण कसं समजावून दिलेलं आहे हे या पत्रामध्ये फार छान दिसतं. एखाद्या मताचा अभिमान धरून त्याचा प्रसार करीत असताना ते मत सगळ्यात व्यापक कसं आहे हे सांगण्याची जबाबदारी त्या मताच्या पुरस्कर्त्यावरती येते. आणि त्याप्रमाणे पंत महाराजांनी लिंगायतांना लिंगायतांच्या भाषेमध्ये अवधूत तत्वज्ञान पोचवल्याचं याचं एक उदाहरण 19वे पत्र. पराग 81 मध्ये भाव म्हणजे सत, प्राण म्हणजे चित आणि इष्ट म्हणजे आनंद असं पंत महाराज स्पष्ट सांगतात. आणि हा जो समन्वय घातलेला आहे तो समन्वय घालताना निर्गुण सगुण ऐक्य भावाने जनक्रम साधावा हे जे त्यांचं सांगणं आहे नियमाच्या रूपानं, हाच बोध इथं ओम श्री समूहांना म्हणजे सांप्रदायिक असलेल्या सगळ्या पुत्रांना पंत महाराज या पत्रातनं करताना दिसतात. इथं कोणाही व्यक्तीचा उल्लेख करून त्यांनी मायना लिहिलेला नाहीये. ओम श्री समूहांना किंवा श्री ओम समूहांना भावलिंगी भावनेने नम्र आहे असं जे म्हटलंय, त्यावरून असं लक्षात येतं की या कोणालाही श्री आणि ओम याचं रहस्य उमगलेलं आहे किंवा रहस्य उलगडून दिलेलं आहे सद्गुरु कृपेनं, त्या सगळ्यांना हे पत्र लागू आहे. आणि श्री ओम समूहांना भावलिंगी भावनेने नम्र आहे याच्यामध्ये आता आहे भावलिंग, प्राणलिंग, इष्टलिंग हे जे शब्द वरचेवर येतात त्याच्यामधला हा लिंग जो शब्द आहे तो चिन्ह किंवा खूप त्या अर्थी आहे. भाव असणेपणा, प्राण हा त्यामध्ये असलेल्या त्या असणेपणाला उठलेलं स्फुरण आहे पण, आणि त्या आहेपणाला काहीतरी व्हायचं आहे असं ते होणे पण जेव्हा स्फुरत तेव्हा जी स्फुरणाची शक्ती आहे ती म्हणजे खरी प्राण आहे. आणि ती सूक्ष्म असते, ती अव्यक्त असते. ती जेव्हा व्यक्त दशेला येते तेव्हा त्याला इष्टलिंगाचं स्वरूप येतं.
आणि आपण या चारही देहांचं वर्णन जेव्हा पंत महाराज बाळबोधामृतसार किंवा प्रेमतरंग अशा ग्रंथांमधून करतात त्यावेळेला स्थूल देहाचं कारण सूक्ष्म देह आहे, सूक्ष्म देहाचं कारण कारण देह आहे, कारण देहाचं कारण महाकारण आहे. अशा प्रक्रियेनं ते वर्णन केलेलं आढळतं. आणि तेव्हा आपल्याला समजतं की या सगळ्यामध्ये मूळचं लिंग कुठलं आहे तर ते भावलिंग आहे. भावलिंग हे व्यक्त आणि अव्यक्त या दोन्हीच्या पलीकडच आहे. आणि अव्यक्त लिंग काय आहे तर ते प्राणलिंग आहे आणि व्यक्त लिंग काय आहे तर ते इष्टलिंग आहे. म्हणजे सगळ्या सगुण रूपांना इष्टलिंगामध्ये समाविष्ट करता येतं. तर सगळ्या अव्यक्त अशा गोष्टी ज्या आहेत ह्या प्राणलिंगामध्ये समाविष्ट होतात. आणि या दोन्हीला आधार जो आहे हा त्या भावलिंगाचा आहे. आणि तो भावलिंग मूळचा निर्गुण निराकार असलेला तोच बालमुकुंदाच्या रूपानं साकार सगुण होऊन पंत महाराजांच्या पुढे प्रकटलेला आहे. आणि तोच कसा ह्या चराचर सृष्टीमध्ये तुमच्या माझ्यामध्ये नांदतो आहे हे पत्र, या पत्रातनं ही सगळी प्रक्रिया आधी भावलिंगाचं वर्णन करून पहिल्या परिच्छेदामध्ये पंत महाराज समजावून देतात. दुसऱ्या परिच्छेदामध्ये हा भावलिंगच प्राणलिंग कसा होतो हे दाखवलेला आहे. तर तिसऱ्या परिच्छेदामध्ये हाच इष्टलिंग सगुण साकार रूपानं मूळचं निराकारा बिलकुल धक्का न लावता अनेक प्रतीकांमधनं ही सगुण प्रतीकांमधनं हाच कसा खेळतो आहे हे दाखवतात. तिसऱ्या परिच्छेदाच्या सुरुवातीला अवस्थांची एकमेकांना ओळख नाही, एकमेक अवस्था एकमेकांना ओळखत नाही, एका अवस्थेतला अनुभव दुसऱ्या अवस्थेत खरा राहत नाही. इकडं आपलं लक्ष वेधून जागृती स्वप्न सुषुप्ती ह्याच्या पलीकडं तुर्यावस्था उत्तम साधा खंडा ग्रंथी त्रिपुटी बाधा कान देऊनी बाळ बोधा उरला उरला दत्त सखा हसू नका तुम्ही रुसू नका या बोधाकडे ते आपल्याला नेताना दिसतात. कारण व्यवस्था जुळून सूर्य आणि उन्मनीच्या दोन अवस्थांच्या पादुका बालमुकुंदाने केलेल्या आहेत असं सांगतात. किंवा अवस्थात्रय उल्लमुनी सूर्य स्थिती पाहिली तेथे भेटे गुरु माऊली. गुरु शिष्याची गाठ जी पडते ती ह्या तुर्यावस्थेमध्ये पडते असं एका स्फुटलेखामध्ये पंत महाराज सांगतात. आणि आपल्याला ह्या तुर्य स्थितीकडं नेण्यासाठी म्हणून जागेपण स्वप्नात खोटं, स्वप्न पाहणं जागेपणी खोटं हे तुमच्या अनुभवाचा प्रश्न तुम्हाला घालून तुम्हाला जाणून करतायत. आणि ह्या तुर्यावस्था आणि उन्मनी अवस्था ह्या सुद्धा त्याच्या पायातल्या पादुका आहेत. तर कधी तो तुर्यावस्थेमध्ये येऊन तुम्हाला भेटतोय, कधी तो उन्मनीत राहून अव्यक्त रीतीनं तुमच्या मध्ये राहतो आहे. असा तो जो बालमुकुंद आहे त्याच सगुण साकार वर्णन प्रतिकात्मक करून हे दंड म्हणजे काय, कमंडलू म्हणजे काय, भस्म म्हणजे काय ह्या सगळ्या प्रतीकांचा उलगडा होईल अशा रीतीनं वर्णन करून तो बालमुकुंद जसा माझ्या हृदयात आहे तसाच तुमच्या हृदयात तो आहे. कारण तुम्ही माझे आहात. इथं माझा तू आहेस हे सांगताना पंत महाराज त्याला जाणीव करून देत आहेत की शिष्य रूपानं तुला जेव्हा मी माझा म्हटलं तेव्हा तुझं अस्तित्व संपलं, मीच तू झालो. आणि माझ्या हृदयात जर बालमुकुंद नाचतो आहे आनंदानं प्रेम भरानं तर तो तुझ्या हृदयात नाचलाच पाहिजे. कारण तुला वेगळा ठावच नाहीये. मीच भाव, मीच प्राण, मीच इष्ट असं खुद्द बालावधूतानं सांगितलेलं आहे. आणि बालावधूतानं सांगितलेलं असल्यामुळं तोच माझ्या ठिकाणी आहे आणि तोच तुझ्याही ठिकाणी आहे. ह्याप्रमाणे सच्चित आनंद रूप बालमुकुंद हा ह्या चराचर सृष्टीमध्ये व्यापून सगळीकडे आहे असं सांगणार हे पत्र असल्यामुळं हे विमान आहे निवृत्ती मार्गाचं किंवा उत्तर मार्गाचं किंवा वंदनताईंनी सांगितल्याप्रमाणे सत्यापर्यंत नेण्याचं हे जे सत्य आहे ते विलक्षण असं सत्य आहे. ते
भावाभावातीत संचली अनुभव सुखराशी, अशा त्या सुखराशी पर्यंत येणारं हे विमान आहे. याचा आपण चांगला अभ्यास करूया आणि ते आत्मसात करून अग्नीस कापूर मिळाल्यावरती कसं आपण कापूर राहतच नाही, अग्नीच सगळीकडे राहतो आणि तोही आपला आपण निघून जातो. असे होऊन राहूया, काहीही न होता आपण राहूया. श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद सुधीर दादा. आता मी अभिजित दादांना विनंती करतो की त्यांनी यावर मार्गदर्शन करावं. अरे एक्सलंट एक्सलंट बोलली दीदी तू, खूप छान. खूप अवघड पत्र होतं, बरंचसं सोपं वाटलं ऐकायला. परत एकदा रिवाइज करायला पाहिजे, म्हणजे जेव्हा रेकॉर्डिंग मिळेल तेव्हा परत रिवाइज. एक्सलंट झालं, एक्सलंट, व्हेरी गुड, थँक्यू. धन्यवाद अभिजित दादा. आजच्या आपल्या पहिल्या पत्राचं विवेचन झालेलं आहे, पत्र क्रमांक 19. वंदनताईंनी खूप छान विस्ताराने सखोलपणे त्याचा विवेचन केलं. आता आपण आमच्या दुसऱ्या पत्राकडे वळूया. आता दुसरं पत्र श्री अवधूत जाधव हे पत्र क्रमांक 2 याचं विवेचन करणार आहेत. तर मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं पत्रवाचन सुरू करावं. आवाज येतोय? हो, येतोय येतोय. सुरू करू? हा, सुरू करा. हो, सुरू करू काय? हो, करा. सुरू करू वाचेल. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री सद्गुरु पंतराज महाराज श्री गुरुदेव दत्तावधूत. पत्र क्रमांक 2, तारीख 1/10/1880. हनुमू. द्विविध भक्ती केव्हाही फलदायक नाही. संशय निवृत्ती करून घेऊन एकावरच अवलंबणे श्रेयस्कर. एको देव केशव वा शिवो वा. सूर्यापासून व चंद्रापासून समसुख घेणारे कमल या वेळेपर्यंत कोठेच ऐकवत नाही, परंतु त्याचा मासला तुझ्या ठाई दिसतो. कारण एकावरच जी मर्जी तेवढीच तोलून किंबहुना जास्ती परावर. अशी स्थिती फार चांगली का, की मन विविध होत नाही आणि चंद्रास्त झाला तरी सूर्य असतोच. मग दुःख वियोग दुःख तरी स्वप्नीही भासणार नाही. फक्त यास आळ अमावस्या मात्र आहे, तेवढी तिथी टाळण्याचे सामर्थ्य मात्र इकडे ठेविले आहे. ते इतर ठिकाणी मिळणे नाही. असो, वज्रासारख्या कठीण वस्तूस कापूस छेदील काय? अनुभव नाही म्हणून स्वप्नातील जगाची भीती जागरावस्थेत मनातील जात नाही. अज्ञान गेले पाहिजे. अंधारामुळे दोरीचा सर्प फासला आहे. प्रकाश पडला की दोरीच आहे. आता तरी पुढे हाची उपदेश. नका करू नाश आयुष्याचा. देहाचे सार्थक काही अनेक देवांच्या सेवेत झिजविल्याने होत नाही. इतर देव फक्त देहाची, भाड्याने घेतलेल्या वस्तूंची व्यर्थ धूळधाणी करतात. याकरिता ज्या ठिकाणी खरे सुख मिळते व जो खरा देव निर्विकारी आहे, त्याचवर निष्काम भक्ती ठेवल्याने मनास शांती सुख मिळणार आहे. तर विचार कर, लोभाच्या पाठीस लागून कष्ट भोगू नकोस. श्रेष्ठ सद्गुरुपुत्राची कृपा प्राप्त झाल्यानंतर दुष्ट यमाचीही भीती नाही. मग निष्ठा का ठेवू नये? दत्त. आता पत्राचा रेफरन्स घेऊया. हनुमू हे पत्र हनुमूला लिहिलेलं आहे. हनुमू उर्फ हनुमंत दड्डीकर. हनुमंत हा दड्डीकर घराण्यापैकी. यासाठी इथे थोडा दड्डीकर घराण्याचा वृत्तांत घेऊ. अंबाजी पंतापासूनची वंशावळ येथे उपलब्ध आहे. अंबाजी पंतांना अनंतराव उर्फ अण्णा, नरसिंह, रामचंद्र ही 3 मुले. यातील सर्वात ज्येष्ठ जे अनंतराव यांना 3 मुले. लक्ष्मण उर्फ बाळकृष्ण आणि गोपाळ. या तिघातील मोठे लक्ष्मण उर्फ भाऊ यांना 3 मुले. रावजी उर्फ व्यंकटेश, हनुमंत व श्यामजी. यांचे श्रीपंत महाराजांसोबतचे नाते म्हणजे हनुमंत हा श्रींचा चुलत मेहुणा व ज्येष्ठ गुरुबंधू, परमपूज्य सीतामाईंच्या चुलत भावांचा मुलगा.
दत्तू बाळेकुंद्रीकर, गणूमरी हाळकर व हनुमू दड्डीकर हे समवयस्क होते. दड्डी म्हणजे त्यांचे बसणे, उठणे वगैरे होते. ते एकमेकाशी फार स्नेहाने वागत. पण गणू व हनू यांच्या बाळप्पा संबंधी गोष्टी निघाल्या म्हणजे दत्तू त्यांच्याशी फार फटकत. इतकेच नव्हे, एकदा दत्तूने बाळप्पांची पदाची वही व एक तारी फोडून टाकली. यावरून असे दिसून येते की दत्तूला अनुग्रह होण्यापूर्वी गणू व हनुमू तसेच त्यांच्या आप्तापैकी काही जणांना श्री बालमुकुंदाचा अनुग्रह झाला होता. इथे श्री पंत महाराज न म्हणता दत्तू म्हणतो, याचे कारण अनुग्रहानंतर सद्गुरु कृपेनंतर श्री दत्तात्रय रामचंद्र कुलकर्णी बाळेकुंद्रीकर यांना श्री पंत महाराज असे म्हणू लागले. विविध भक्ती केव्हाही फलदायक नव्हे असा उपदेश श्रींनी हनुमूला केला आहे. आता द्विविध म्हणजे काय? दोन प्रकारची भक्ती ही द्विविध, एकाच प्रकारची एकावरच असायला हवी. एकावरच विश्वास ठेवून आपला सर्व काही तोच असे मानून त्याच्या ठिकाणी आपले मन एकाग्र करावे. याचे फार सुंदर उदाहरण म्हणजे धावा क्रमांक 2728. माय बाप तू बंधू सोयरा, तुझ विना नाही आसरा, चरणावुनी सुखी दत्ता, धाव पावरे बालावधूता. माझा माय बाप बंधू सोयरा सर्व काही तूच आहेस. तुझ्या विना मला कोणीही नाही. तुझे पवित्र असे चरण दाखवून या दत्ताला शांत व सुखी कर. आता वेळ दौडू नकोस, धावत ये बालावधूता. नेती नेती हे रूप निर्गुण, सद्गुरु कृपे पावसी खुन. न कळे मला मूढ तत्वता, धाव पावरे बालावधूता. तू कसा आहेस हे वर्णू जाता वेदही थकले. नेती नेती तसा नाही तसा नाही असे म्हणू लागले. तर तू कसा आहेस हे कळण्याला तुझीच कृपा पाहिजे. तुझी तुझी कृपा ज्याचेवर झाली त्यालाच तू कसा आहेस हे कळले. पुढच्या चरणात तू कसा आहे हे सांगितले आहे. मायातीत तू माया चालका, माय तू जगा विश्वपालका. हरिहर विधी तुची समर्था, धाव पावरे बालावधूता. मायेच्या पलीकडचा, मायेचा निर्माण करता, माया निर्माण करणारा तूच आहेस. माया चालक ही तूच आहेस. विश्वाचा निर्माण करता तूच आहेस. विश्वाचे सांभाळ करणारी आई पण तूच आहेस. सद्गुरुमाय तूच आहेस. देव मानव दानव सर्व काही तूच आहेस. तुझे अवतरण कशासाठी आहे तर धर्म तो होत कलियुगी, वेद रक्षणा प्रगतीची जगी. अत्रिनंदना अनुसूया सुता, धाव पावरे बालावधूता. या युगात धर्म लोप पावून कली बलावर चालला. वेद रक्षणासाठी, जडमूळ उतारण्यासाठी अत्रि अनुसयांच्या पोटी तू जन्म घेतला. भूत पंचके त्रिगुण विस्तार, चिद्विलास हा प्रगट साचार. स्थिरचर रूपे नटसी अनंता, धाव पावरे बालावधूता. पंच महाभूते, 3 गुण यांनी मिळून जी अष्टधा प्रकृती होती ती तूच निर्माण केली आहेस. विश्व निर्माण करून त्यात चैतन्य भरणारा तूच आहेस. एका जागी स्थिर असणारे व हलणारे म्हणजे मुवेबल या सर्व गोष्टी तूच आहेस. प्रेम वाढाया धरिसी आकार, दीन तारणी अससी तत्पर. काळ दंडना तुची समर्था, धाव पावरे बालावधूता. तुझा अवतार जगाला प्रेम देण्यासाठी प्रेमास्तव हा जन्म घेतला. दीनदासांना या भवसागरातून तरुण नेण्यासाठी. काळालाही दंडन करणारा, त्याला रोखून धरणारा, त्याची भीती घालवणारा असा तू आहेस. भावप्रिय तू भक्तवत्सला, सुरवर मुनी गाती तवलीला. तारिसी बळे नाम गर्जता, धाव पावरे बालावधूता. तुला भक्ताचा भावच प्रिय आहे. भावाचा भुकेला प्रभू हा. देव मानव मुनी साधू तुझ्या लीलेचे, तुझ्या कृपेचे, चमत्काराचे गुणगान करत आहेत. तुझ्या नामस्मरणाने तू सर्वांचा उद्धार करतोस. योग शास्त्राची व्यर्थ खटपट, शांती ना मिळे करिता घटपट. फेरे चुकविसी भजनी रमता, धाव पावरे बालावधूता.
समाधी, साधन, ध्यान, मुद्रा, शास्त्र या सर्व गोष्टी व्यर्थ आहेत. यातून काहीच मिळत नाही. अभिमान मात्र वाढतो. तुझ्या भजनात रमणाऱ्याचा जन्म मरणाचा फेरा तू चुकवितोस. आता भजन म्हणजे काय? भजन म्हणजे भजणे, त्याचे स्मरण करणे, त्याची आठवण काढणे. वर्मना तुडे भक्तीचे मला, ठेवी चरणी त्वरित दयाळा. रूप दाऊनी शांतवी दत्ता, धाव पावरे भालावदूता. तुझी भक्ती कशी करावी मला कळत नाही, तर तुझी भक्ती तूच करून घे. तुझे आत्मस्वरूप दाखवून, जे तुझ्या माझ्यात एकच आहे, ते स्वरूप दाखवून मला शांत कर. तसेच पद क्रमांक 888 मध्ये सांगितले आहे, एको भावे दत्त भजता, नाही संस्कृती चिंता. योगक्षेम वाहतो प्रभू, तोची माता पिता. भक्ताभिमानी भक्तवत्सल, भक्तजन त्राता. अनन्य भावे भजता पाय, सहज सुख दत्ता. या पदात म्हटल्याप्रमाणे एकदा त्याला शरण गेले, त्याच्या ठिकाणी आपला भाव राखला की तो आपल्याला पार पाडतो. हे त्याचे वचनच आहे. योगक्षेम वहाम्यहम. एकाच वेळी दोघांची भक्ती घडू शकत नाही. एकच कोणतेही साध्य ठेवावे. दोन ठिकाणी मन ठेवल्यास त्यातून काहीच निष्पन्न होत नाही. सूर्यापासून व चंद्रापासून समसुख घेणारे कमल या वेळेपर्यंत कोठेच ऐकवित नाही. कमळाचे फूल हे चंद्र किंवा सूर्य दोहोपैकी एकाकडेच तोंड करून राहते, दोन्हीकडे राहू शकत नाही. त्याचप्रमाणे आपण आपले मन चित्त एकावरच धरून ठेवावे. या संदर्भात श्रींनी आरती क्रमांक 2639 मध्ये सांगितले आहे. जय देव जय देव जय अत्रितनया, आरती ओवाळू श्री गुरुराया. त्रैलोक्या माझारी तुची सद्गुरु, वंदिती सदा स्तविती तुझला सुरवरू. दस्तूर भवसागरी तू भक्ता तारू, अनंत महिमा तुझा वेदान पारू. एको भावे शरण देवा तुझे येता, बोध देऊनी हरिशी सकळ ही चिंता. भाविक जन पाळीसी होऊनी माता, वाच्या मौनावली गुण वर्णू जाता. स्मरण मात्रे स्मरण मात्रे जीवा निजपद दाता, तुझा ऐसा समर्थ न दिसे पाहता. भावे चरण कमली ठेवूनी माता, मी तू पणे विन आरती दत्ता. याप्रमाणे तो आपल्याला राखतोच राखतो, पण केव्हा? जेव्हा आपण त्याला एक भावाने शरण जातो. दत्ता तू तू तूच, तुझ्याशिवाय अन्य काही नाही, हा आपला भाव असेल तेव्हाच. पण हा भाव मात्र तुझ्याकडे दिसत नाही. एका सद्गुरु शिवाय जगी तारणारा कोणी नाही. एकदा का आपण त्याचा ध्यास घेतला की अन्य काही नाही, फक्त तोच तोच आणि तोच. पद क्रमांक 1040 मध्ये म्हटल्याप्रमाणे, वेडा मी जाहलो गुरुपदी, नित्य मी लोळलो. स्थूल सूक्ष्म कारण पाहुनी महाकारणी रिधलो. आप पर नाठवे सदा बेशुद्ध, गुरुनाम बडबडलो. द्वैत जाळूनी राख लाविली, दत्त भजनी नाचलो. एकदा सद्गुरूस भजले की अन्य कशाचीही गरज नाही. देवापेक्षा गुरु श्रेष्ठ व गुरुपेक्षा सद्गुरु श्रेष्ठ. आता गुरु आणि सद्गुरु यातील फरक म्हणाल तर, जो आपल्याला ज्ञान देतो तो गुरु, व जो आपल्याला आत्मस्वरूप दाखवून स्वतः सारखा करतो तो सद्गुरु. जेवढी तुझी भक्ती किंवा पुण्य तेवढाच देवापासून तुला लाभ. पण सद्गुरु तसा नाही. एकदा तू त्याचा झालास की तुझा सर्व योगक्षेम तो वाहतोच वाहतो. चंद्र हा सूर्यापासून प्रकाशतो, तर सूर्य स्वयंप्रकाश आहे. पण अमावस्येला सूर्यही नाही व चंद्रही नाही. ती अज्ञानरूपी अमावस्या टाळण्याची सामर्थ्य फक्त सद्गुरूलाच आहे, अन्य कोणाकडेच नाही. उगवली निजबोध पौर्णिमा, मावळली द्वैत अमावस्या. ज्ञानाज्ञान अहर्निशी, शिवतीन परब्रह्मा. ब्रह्मची विश्वरूपे विलसे, पाही निजात्मरामा. अखंड ऐक्य रसा सेवनी, भोगी दत्त गुरु प्रेमा. द्वैत स्थिती तीच अमावस्या, आपणात भेद असणे हीच अमावस्या. सद्गुरु जेव्हा आपल्याला निजरूप दाखवितो, तेव्हा द्वैत रूपी अमावस्या जाऊन
आत्मबोधाची परिपूर्ण अशी पौर्णिमा उगवते. म्हणजे द्वैत अमावस्येची स्थिती फक्त सद्गुरूच टाळू शकतो. वज्रासारख्या कठीण वस्तूस कापूस छेदील काय? वज्र हे इंद्रदेवाचे शस्त्र. इथे संदर्भ घ्यायचा म्हणजे तो एकदम कठीण, कशानेही भंग पावणार नाही असा. आपली निष्ठा किंवा सद्गुरूवरील श्रद्धा देखील वज्राप्रमाणेच अभंग असावी. इतर कोणत्याही कारणाने किंवा संसारातील अडीअडचणी प्रारब्ध याने त्याचा उणे पण येता कामा नये. सद्गुरूवरील श्रद्धा भंग पावता कामा नये. स्वप्नातील जगाची भीती जागरावस्थेत मनातील जात नाही. स्वप्नात जसे आपण सर्व काही होतो, उदाहरणार्थ स्वप्नात आपण राजा झालो, आपल्याला नोकर चाकर सर्व सुखसोयी भोवती उभा राहिल्या, पण ते स्वप्नच ना. जागे झाल्यावर जसेच्या तसे अस्तित्व उरते. जागे झाल्यावर जसेच्या तसे अस्तित्व उरते. जागृतीमध्ये आपण वृत्तीरूप क्रियारूप होऊन खेळतो. जागृती व स्वप्न या दोन्ही अवस्थांना धरून मन आहे. जागृती अवस्थेत असल्यावेळी स्वप्नावस्था असत म्हणजे खोटी. स्वप्नात असता स्वप्नावस्थेत असता जागृती अवस्था असत नाही. स्वप्नातील क्रियांचे शिक्षा, बक्षीस, सुख, दुःख, कर्म वगैरे स्वप्नावस्था पुरतीच खरी वाटतात. ती जागृतीत नसतात. अंधारामुळे दोरीचा सर्प भासला आहे. प्रकाश पडला की दोरीच आहे. रज्जू सर्प न्यायाने. अंधारात आपण जी दोरी ठेवलेली असते किंवा एका कुठेतरी असते, त्याच्यावर आपल्याला पाय पडला की आपण त्याला सर्प समजून भीतो, पण उजेड पडला की दिसते. आता तरी जन्म लाभला आहे, त्याला वाया घालू नका. त्या न जन्माचे सार्थक काही देवतांच्या सेवेत झिजवल्याने होत नाही. देव हे कल्पित आहेत. श्रींनी म्हणलेच आहे, गुरुविनान्य दैवत नाही, कल्पित देवा पूजू नको. कोणी उपासनेने ब्रह्मा विष्णू यास प्रसन्न करून घेतले तरी पुण्य संपेपर्यंत स्वर्गवास मिळतो. पुण्य संपताच पुन्हा तो खाली ढकलून दिला जातो. जितके तुझे पुण्य तितके स्वर्ग सुख. इतर देव फक्त साधन, जपतप, उपवास सांगून आपल्या देहाची व्यर्थ धूळदान करतात. हा देह तरी आपला आहे काय? नाही. आता हे श्रींच्या शब्दातच सांगतो. हा देह म्हणजे श्री दत्त महाराज धन्याकडून हे शरीर नाम क्षेत्र केले आहे. कबुलायत त्याचेकडे आहे. मुदत आम्हास माहीत नाही. तो सोड म्हणेल तेव्हा सोडावे लागणार. म्हणून म्हणतो की ज्या ठिकाणी सत्य शाश्वत असे सुख मिळते त्या सद्गुरूला शरण जा. त्याच्यावर निष्काम भक्ती, अनन्य प्रीती ठेवल्याने खरी सुख शांती मिळेल. तोच आपला देव. मग त्याच्यावर निष्ठा का ठेवू नये? का त्याला भजू नये? त्याच्यावर श्रद्धा ठेव, तो तुला पार पाडणारच. योगक्षेम वाहाम्यम हे त्याचे ब्रीदच आहे. त्यामुळेच तू सुखी शांत होशील. कशाचीही कमी पडणार नाही. जन्म मरणाचीही भीती राहणार नाही. एकदा सद्गुरू अंकित झाल्यावर सर्व भार तो वाहतोच वाहतो. मग त्याच्यावर निष्ठा का ठेवू नये? दत्त. आता या पत्राचा सारांश थोडक्यात 1-2 ओळीत सांगतो. या पत्रात श्रींनी आपला गुरुबंधू व मेहुणा हनुमंत दंडीकर यांना कोणत्याही द्वैतात न अडकता फक्त सर्वश्रेष्ठ अशा सद्गुरूलाच भसावे असा उपदेश केला आहे. यात एक सांगाविषयी वाटते की श्री बालमुकुंद महाराजांनी सर्वांना बोध सारखाच केला, पण तरीही तो बोध अंगीकारणे ज्याचे त्याच्यावर अवलंबून असते. जरी श्रींना हनुमंत नंतर अनुग्रह झाला होता तरी श्रींनी बाळप्पांचा बोध पूर्ण अंगीकारला होता. त्यामुळेच ते आपल्या जुन्या आगर बाळप्पांच्या जास्त संगतीत असणाऱ्यांना मार्ग दाखवू शकले. श्री गुरुदेव दत्त. जय दत्त. धन्यवाद अवधूत. खूप छान पत्राचं विवेचन केलं. आपल्या श्री दत्तप्रेम लहरी तील पदांचा रेफरन्सेस दिलात. खूप छान. आता मी सुधीर दादांना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावं. देवदत्त. अवधूताचं
फार सुंदर रीतीनं आपल्याला समजावून सांगितलं. अनेक ठिकाणचे संदर्भ घेतले आणि मुद्दा जो आहे तो सारांशामध्ये फार नेमकेपणानं मांडला की विविध भक्ती कितीही फलदायी नव्हे असं सुरुवातीचं जे वाक्य त्याचा अर्थ त्यांनी छान सांगितला की एका श्रेष्ठ अशा सद्गुरूलाच भजावं, दुसऱ्या कुणालाही भजू नये. अव्यभिचारिणी भक्तीचा उपदेश इथं संत महाराज करत आहेत. एकालाच का भजा, तर एकच सर्वव्यापी असू शकतो. दोन गोष्टी एकाच वेळेला सगळीकडं व्यापून असू शकत नाही. व्यापून असणारी एकच गोष्ट सगळीकडं खरी अशी असू शकते. आणि म्हणून सद्गुरु हा सर्वव्यापी आणि तोच सद्गुरूच म्हणजे सूर्य नसल्या वेळी चंद्र नसल्या वेळीलाही तोच आपल्याला तारू शकतो, तोच आपल्याला बोध प्रकाश देऊ शकतो असं या पत्रामध्ये फार छान सांगितलंय. आणि अवधूतनं नेमकेपणानं या पत्राचा भाव आपल्या पुढे मांडला. अवधूतचं पुन्हा एकदा अभिनंदन आणि श्री गुरुदेव दत्त. थांबतो इथे. धन्यवाद सुधीर दादा. आता मी अभिजित पंतांना विनंती करतो की त्यांनी यावर अवधूत खूप छान सांगितलं, खूप छान अभ्यास, बरं वाटलं. बरेच आणि रेफरन्सेस पण छान दिलेस तू, एकदम एक्सलंट जॉब. असाच अभ्यास चालू ठेव. थँक्यू. धन्यवाद अभिजित दादा. आजचं आपलं दुसरं पत्र क्रमांक 2 चं विवेचन पूर्ण झालं आहे. आता आपण आजच्या तिसऱ्या पत्राकडे वळूया. आजचं तिसरं पत्र हे वीरेंद्र पाटील पत्र क्रमांक 90 यावर विवेचन करणार आहेत. तर मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं पत्रवाचन सुरू करावं. वीरेंद्र. श्री सद्गुरु पंतराज महाराज. श्री गुरुदेव दत्तावधूत. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेवो महेश्वरः. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. धन्यवाद सर्वांचे, सर्व मान्यवरांचे आभार. आरतीनंतर पत्राचा अभ्यास करण्यास थोडा उशीर झाला, परंतु जसं जमेल थोडक्या भाषेमध्ये मांडता येईल तसा प्रयत्न केलेला आहे. श्रींच्या पत्रांचा अनुवाद करणं म्हणजे साधी सोपी गोष्ट नाही. हा त्यांचाच अनुभव आहे, परंतु आपल्याला यामधून काय शिकता येईल, आपण काय शिकलो, या अनुषंगाने याचा विचार करून याची मांडणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण अनंत कोटी ब्रह्मांड नायक त्यांच्या स्फूर्तीमधून स्फुरणामधून सगळे आलेले भावरूप शब्द आहेत आणि त्याच्यावरती विवेचन करणं म्हणजे आपल्यासारख्या माझ्यासारख्या आम्हालाच हे भाग्य म्हणावं लागेल. परंतु कुठेही असा अभिमान येता कामा नये की मी ह्यावरती बोललो किंवा मी याच्यावरती विवेचन करतोय. हे सुरुवातीलाच सर्वांनी जर का चुकलं, कुठे अशी जर का चूक झाली तर निदर्शनास आणली तर बरं होईल. असा पूर्ण त्रयस्थपणे जसा जोशी ताईंनी जसा अनुभव सांगितला तसा त्रयस्थपणे अनुभव मांडण्याची काय अजूनपर्यंत आपली कुवत झालेली नाहीये, पण जेवढा काही अभ्यास करता येईल तसा अभ्यास करून मांडण्याचा विषय अभ्यास केलेला आहे. सखोल अभ्यास म्हणता येईल असं नाही. माझ्याकडे पत्र अभ्यासी क्रमांक माझा 28 आणि पत्र क्रमांक 90 याच्यावरती विवेचन करणं आणि ते पत्र जे आहे ते रावजी दड्डीकरांना लिहिलेलं आहे. मला वाटतं आपण बऱ्याच जणांनी रावजी दड्डीकरांच्या पत्रांविषयी आपण बोललेलो. जवळजवळ 61 पत्र
त्यांना महाराजांनी एकट्याला एवढी पत्र लिहिलेली आहेत. अं, धोरण किती दृढ होतं ह्यावरून आपल्याला लक्षात येतं. रावजी दड्डीकर हे पंतांच्या आईचे चुलत भावाचे चिरंजीव आणि त्यांची बालपणापासूनच सलगी होती. एकत्र शिकत होते, शिक्षण घेत होते. नंतर काही कारणास्तव त्यांना कामानिमित्त बाहेर जायला लागला असा चरित्रामध्ये आपण उल्लेख त्यांचा बघतो. हा जर का व्यावहारिक जर का बाजूला ठेवला तर रावजी दड्डीकर हे खरं तर याच्यामध्ये एक फार मोठी गोष्ट अशी सांगता येईल की त्यांचे गुरुचे विरूपाक्ष कुलकर्णी बाबा कुर्ची असं त्यांचं नाव. बाबा कुर्चींना पंतांनी वीर असं म्हटलेलं आहे. म्हणजे वीर काय कुठल्या रणांगणामध्ये लढल्यानंतर वीर म्हणतात असं नाही, तर परमार्थामध्ये वीराची उपमा ही वेगळीच आहे की ते शांत वृत्तीचे होते असं त्यांनी चरित्र. ती अढळ होती शांती काही त्यामुळे आणि बराचसा त्यांना वीर अशी उपमा पंतांनी त्यावेळेला दिली असेल. महाराजांनी चरित्रामध्ये असं म्हटलेलं आहे की रावजींचा बाबा माझा बाळप्पा असे गुरु मिळणंच आता कठीण आहे. किंवा अजून त्यांनी पुढे असं म्हटलेलं आहे की बाबांनी कर्ममार्ग दाखवून अवधूत संप्रदाय दाखवला आणि बाळप्पांनी कर्ममार्ग खंडित करून अवधूत मार्ग जनास दाखविला. अशा अर्थाने जर का आपण बघायला गेलं तर असा मनामध्ये विचार आला की आमच्या सद्गुरूने आम्हाला काय दिलेलं आहे, कसं काय दिलं की आम्हाला विधिनिषेध आम्हाला काही ठेवलेले नाहीयेत. आमचं सर्व जे काही होतं ते सर्व पुसून आता तू माझा कृपांकित झालेला आहेस आणि असं म्हणून मांडीवरती घेऊन आपल्याला सततचं प्रेमस्तन्य सद्गुरू आपल्याला देत आहेत. तर असं या ठिकाणी म्हणता येईल की कर्ममार्गामध्ये जे आतापर्यंत आपण हा संप्रदाय जो आहे हा कर्ममार्गाला धरून नाहीये, कर्ममार्ग खंडून अवधूत मार्ग दाखवलेला आहे. अवधूताचं वर्णन देखील महाराजांनी फार सुंदर पद्धतीने केलेलं आहे की धुलीधूत सरितांगी असं अवधूताचं वर्णन आहे की तो कुठल्याही ह्याला नष्ट पावणारा किंवा कुठल्याही कृत्याला असतो तर तो जसा आहे तसाच आहे. तो प्रकाशमानच आहे. तो सदैव चेतवणाराच आहे. त्याला कुठल्याही प्रकारचा भेद नाहीये. असा अवधूत आहे. तो अवधूत पुत्राला अवधूत दीक्षा मिळालेली आहे. आणि आम्हाला त्यामुळे महाराजांनी काय सांगितलेलं की तू जसा आहेस तसाच मी तुला मांडीवर घेतलेला आहे. आता याच्यापुढे तुझं कर्तव्य काही नाहीये. परंतु आमचं कर्तव्य ह्यामागे फार मोठं आहे हे आपण कधी-कधी स्वतःला विसरायला होतं. महाराजांनी असं सांगितलेलं की विधिनिषेध आम्हाला ह्या मार्गामध्ये काहीच नाहीयेत. तर आम्हाला हे विधिनिषेध कधी नाही होतील. तर आम्हाला जर का जोपर्यंत निषिद्ध कृत्य जी आहेत ती आमची संपत नाहीत, तोपर्यंत आम्हाला विधी हे आहेतच. हे असं म्हणायला आपल्याला हरकत नाही. महाराजांचा मोठेपणा आहे तो आपल्याला त्या पद्धतीने त्यांनी आपल्याला कवेत घेतलेला आहे. परंतु या ठिकाणी आपला स्वतःचा अनुभव जर का आपल्याला सांगायचा असेल किंवा आपल्याला कोठवरी आलो आता सिंहावलोकन करीसी जरा असं जर का आपण विचार केला तर आपल्याला स्वतःला विचार करावा लागेल की आपण 12 वर्ष, 14 वर्ष, 16 वर्ष आज या संप्रदायामध्ये येऊन आपण काय शिकलो, आपल्याला काय शिकायचं आहे. अशा अर्थाने या पत्राकडे बघणं फार गरजेचं आहे. रावजींचे गुरु जे होते हे फार अधिकारी पुरुष होते. रावजींच्या गुरूंबद्दल पंतांना अतिशय स्नेह होता, प्रेमभाव होता. दोघेही एकच जरी वेगळे ज्याप्रमाणे साधू संत दिसता वेगळे आले तरी स्वरूप मिळाले. अशा अनुषंगाने दोघांमध्ये काही भिन्नत्व नव्हतंच. म्हणून बाबांनी ज्यावेळेला देह ठेवला त्यावेळी रावजींना सांगितलं होतं की आता यापुढे पंतांच्या भजनामध्ये रमायला आणि पंतांच्या जवळ राहा, पंतांना सोडू नकोस. अशा प्रकारची एका तत्वाने
त्यांना हा आदेश दिला होता. त्यामुळे पंतांचा अधिकार काय आहे हा त्यावेळी बाबा कृचींनी ओळखलेला होता आणि म्हणून त्यांचा हा पुढचा प्रवास रावजींचा चालू होता आणि ह्या 61 पत्र लिहिण्यामागे बऱ्याचशा गोष्टी आपल्याला असं जाणवतात, की रावजींनी जी पत्र लिहिलेली आहेत, त्या पत्रामध्ये पत्रांची उत्तर देत असताना आपल्याला असं लक्षात येतं, की त्यांना काही तात्विक विचाराने काही कधी-कधी उत्तरं दिलेली आहेत. तर कधी व्यावहारिक अडचणींवरती मात करण्यासाठी पत्रांची उत्तरं दिलेली आहेत. तर कधी-कधी अतिशय खडे बोल सुद्धा सुनावलेले आहेत रावजींना पत्राच्या उत्तराद्वारे. असं महाराजांना आपण बघितलेलं आहे. महाराजांनी आपल्याला त्यांना पत्र लिहिल्यानंतर आपण त्याचा जर का आपण विचार केला तर रावजींबद्दल आपल्याला एवढं सांगता येईल. म्हणजे बऱ्याचशा गोष्टी आहेत, की 61 पत्र नुसतं आपल्या डोळ्यासमोर आपल्यासमोर आली म्हणून आपण ह्यावरती विचार करू शकलो. परंतु असे किती जे प्रकाशित झालेले नाहीयेत अशी सुद्धा पत्र असू शकतील. कितीतरी चर्चा असेल, की त्यांना या परमार्थिक उन्नतीसाठी कारण रावजींचा मूळपिंड हा धार्मिक होता. ते धार्मिक पद्धतीचे होते. फक्त काही कारणास्तव त्यांना बाबा गुरुजींकडे जावं लागलं आणि इकडे महाराजांनी आणि त्यांच्या बाकीच्या सर्वांनी बाळाप्पांचा अनुग्रह घेतला. तरी मात्र जो वाट जी आहे, जी दिशा जी आहे ती एकच आहे. ही खूण-गाठ दोन्हीही सद्गुरूंच्या सानिध्यात आल्यामुळे रावजींना तसा हे पडलेला नाहीये. विसर पडलेला नाहीये. सगळं एकाच ट्रॅकवरती चालणारं सगळं आहे. हे त्यांची मात्र अतिशय दृढ भावना ह्या ठिकाणी झालेली आपल्याला दिसते. या पत्रामध्ये पहिलंच जे कडवं आहे त्याच्यामध्ये वियोगाचा उल्लेख आहे. हे पत्र जे आहे ते सुरुवातीच्या कडव्यामध्ये आपण वियोगापासूनच सुरुवात झालेली आहे. त्याच्यामध्ये महाराजांनी असं म्हटलेलं आहे, की अ, काही दिवस वियोग झाला, की वृत्ती वळून वेडेपणा करतो. भेट होऊन डोक्यातील किडे झाडले, की पुन्हा शुद्धीवर येतो. विनाकारण आम्ही दोष का घ्यावा? याच्यामध्ये वियोग हा जो आहे, हा वियोगाचा उल्लेख जर का आपण पाहायला गेला, तर महाराजांना सुरुवातीच्या काळामध्ये जे सद्गुरूचं स्फुरण झालेलं आहे, या स्फुरणामध्ये वियोग हा फार महत्वाचा ठरलेला आहे. या वियोगामध्ये अतिशय अंतःकरणाने दृढ होऊन, अंतःकरणाने एकरूप होऊन कधी-कधी त्या सद्गुरूशी तादात्म्य पावलेलं, की जे आपले सद्गुरू शल्ययात्रेला निघून गेलेले आहेत. त्या शल्ययात्रेला निघून गेलेल्या सगुणरूपी सद्गुरूला आपण निर्गुणरूपी हाक मारून त्यांना प्रगट करून त्यांच्याकडून आश्वासन घेऊन, की मी कुठेही जाणार नाही. मी तुला बसल्या ठिकाणी सर्व काही दिलं जाईल. एवढं आश्वासन आपल्या बाळप्पांकडून, आपल्या सद्गुरूकडून आपण त्याने मिळवलेलं आहे. तसा वियोगाची ती हाकच होती. सुरुवातीची जी पदं जी आहेत, ती त्याची साक्ष आहे, की सुरुवातीला जी पदं झालेली आहेत वियोगावरती, की 21 क्रमांक तर मला तर फार आवडतं ते त्याच्यामध्ये. "देई दर्शन धावनी दत्ता, धीर धरवेना मजला आता." आणि शेवटच्या कडव्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे, की हा जो नंतरचा त्यांनी जो म्हटलेला, की "पुन्हा शुद्धीवर आले, विनाकारण आम्ही दोष का घ्यावा?" तर प आपण परत याच्यावरती शेवटच्या कडव्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे, की "सुकत्या अंकुरा पाऊस आला, तप्त मीन जळी लोटला. तैसा दत्त शांत झाला, धावत धावत बाळ आला." हे आधी जरी महाराजांना हाक मारली बाळाप्पांना त्यांनी सद्गुरूंना हाक मारली असेल, त्यांना आता तो विरह सहन होत नाहीये आणि त्या विरहामध्ये त्यांनी बाळाप्पांचा धावा केलेला आहे आणि शेवटच्या कडव्यामध्ये, की त्यांना ते प्राप्त झालेलं आहे. त्यामुळे त्याच्या स्मरणामध्ये किंवा त्याच्या स्फुरणामध्ये किंवा त्याच्या विचारात सतत राहिल्यानंतर काय होतं, तर त्याची भेट झाल्याशिवाय राहतच नाही. कसं त्यांनी त्याचा विचार मांडलेला आहे, तर एक अंकुर जे सुप्त अंकुर होतं, त्याला कुठून काय पाऊस मिळाला, काय पाणी मिळालं, काय माहीत नाही आणि त्याला ते अंकुर आल्यासारखं ते पुन्हा उगवलं. असं इतक्या आपण वियोगाने आपण आपल्या मनामध्ये जे डोक्यामध्ये जे किडे वळवळत असतात, त्याचं रूपांतर एवढ्या छान पद्धतीने पुन्हा आपल्याला सद्गुरू दर्शन देऊन आपली वृत्ती जी आहे ती झळकते. पुन्हा आपण त्या आत्मस्वरूपाकडे, पुन्हा त्या प्रकाशाकडे त्याच्याशी एकरूपतेचं नातं जे आहे आपलं, त्यासाठी आपण धडपड करायला लागतो आणि आपल्याला तो दत्त जो शांत दत्त आहे, तो प्राप्त झाल्याची ग्वाही या ठिकाणी महाराजांना येते. बरीचशी पदं आहेत, की या वियोगावरती म्हणायला जर का गेली तर, "तुझं विनवजला कोणतरी आता, द धाव धाव दत्ता, धाव लवकरी,
अशी बरीचशी पदं सुरुवातीच्या काळामध्ये महाराजांना वियोगामध्येच झालेली आहेत. वियोग हा महाराजांसाठी एक पर्वणी होती असं म्हणायला हरकत नाही, की त्या वियोगामध्ये महाराजांनी हा सर्व अनुभव घेतलेला आहे. या प्रत्येक पत्रामध्ये जर का आपण पाहायला गेलं तर हा महाराजांचा स्वतःचा अनुभव आहे. त्यांना ह्या सगळ्या गोष्टी अनुभवायला मिळालेल्या आहेत. म्हणून ते एवढे ठामपणे रावजींना सांगतात, की वियोगाचं दुःख कसं असतं आणि वियोगाने आपल्या डोक्यामध्ये किडे वळवळल्यानंतर पुन्हा ते शांत होऊन परत ते भक्ती आणि शांतीकरता कसं वृद्ध्यर्थ आहे, की आपण कोणासाठी वियोग करतोय, तर त्या आत्मतत्वासाठी, त्या आत्मस्वरूपासाठी. ते जे प्रकाशमान स्वरूप आहे, ते जरी सद्गुरू स्वरूप जरी मला दिसत असलं, ते माझ्यासोबत काही दिवस होतं, तरी सुद्धा मला त्याने काय दिलेलं आहे, तर मला दाखवलेला जो प्रकाशमान जे रूप आहे, तेच सद्गुरू आहे. याच्याशी माझं आणि त्याचं नातं जुळलेलं आहे. आता आम्ही ह्या स्वरूपाने एकत्र झालेलो आहोत. स्वरूपाने आमचं एकत्व झालेलं आहे. आता इथे भिन्नत्व होणं नाही. अशा पद्धतीने सद्गुरू आणि बाळप्पा हे एकरूप झालेले आहेत. त्यामुळे अशा प्रकारची पदं आणि त्याच्या शेवटच्या कडव्यामध्ये एकरूप झाल्याचं नातं हे आपल्याला सगळीकडे वियोगामध्ये सांगता येईल किंवा पहिल्या कडव्याचा असा अर्थ सांगता येईल. आता त्यांनी पुढे असं सांगितलंय, की त्यास न जुमानिता समर्थाकडे पूर्ण लक्ष ठेवून निश्चिंत असावे. तर निश्चिंत ह्या शब्दामध्ये फार मोठा अर्थ दडलेला आहे, की जसं मी आता म्हटलं, की हा महाराजांचा अनुभव होता, की म्हणजे महाराज कधीतरी निश्चिंत झाले असावेत. आता वियोगामध्ये एक गोष्ट सांगायची राहिली, की आमच्यासाठी वियोग हा जो आहे, हा व्यावहारिक तत्वाचा वियोग असतो, की आम्ही कुणाशी तरी देहाने, व्यवहाराने आम्ही वेगळे होत असतो. देहाने वेगळे होत असतो. त्याच्यापासून लांब होत असतो. 8 दिवसासाठी, 10 दिवसासाठी, 15 दिवसासाठी, काही काळासाठी किंवा पूर्णत्वाने. त्यावेळेला आपल्याला काही दिवस त्याचा त्रास होतो आणि पुन्हा आपल्या व्यवहारामध्ये रमल्यानंतर आपल्या आपल्या ज्या मूळच्या ज्या गोष्टी आहेत त्या तशा आहेत तशाच चालू राहतात. परंतु इथे तसा वियोग नाहीये. इथे हा अंतःकरणाचा वियोग आहे. हा जन्मोजन्मीचा वियोग आहे. जोपर्यंत महाराजांचं तादात्म्य हे एकत्रित सद्गुरूच्या स्वरूपाशी झालं नाही, तोपर्यंत हा वियोग हा त्यांनी वियोगाचं जे उत्तर आहे ते त्यांच्याकडून मागवून घेऊन ते ठामपणे त्याच्यामध्ये रमलेले आहेत. आणि त्याचं त्याचं एकरूपतेचं नातं देखील त्याच वेळेला आपल्याला त्याच्यातून दिसलेलं आहे. तर मायेमध्ये आपण जसं रमतो, तसं त्या माया स्वरूपामध्ये कधी सत्पुरुष हे रमत नसतात. अगदी पराकोटीचं उदाहरण सांगायचं झालं, मायेचं उदाहरण तर त्यांचे पुत्र ज्यावेळी निवर्तले किंवा देह ठेवला, त्यावेळी देखील त्यांनी या पद्धतीचं आपल्याला स्वतःला कोंडून घेऊन फक्त शांत झाले. परंतु आपलं जे कार्य नित्यनैमित्तिक आहे, त्या कार्याला कुठल्याही प्रकारे बाध येऊ दिला नाही, की त्याचा कुठल्याही प्रकारच्या मनामध्ये दुःख करून आपलं जे नियमित कार्य आहे, जे भक्तांसाठी नियमितपणे जो बोध आहे, त्याच्यामध्ये कुठेही कमतरता दाखवली नाही. तो बाळप्पाचा होता. त्याच्या पायाखाली पायाशी देऊन रिकामे झाले, असं त्यांनी त्याच्यात उद्गार काढलेले आहेत. किंवा त्यांच्या अशी बरीचशी उदाहरणं आपल्याला याच्यामध्ये सांगता येतील. आता ह्या निश्चिंतीबद्दल बोलत असताना मला असं वाटतं, की निश्चिंती ही फार महत्त्वाची आहे, की जर का आपण आपल्या जीवनामध्ये जर का बघायचं झालं आणि जर का गुरुपुत्र असेल, तर त्या गुरुपुत्राला ह्या गोष्टी ह्या पाहिजेतच, की त्याने कधीतरी म्हणून निश्चिंत होणं हे फार गरजेचं आहे, की मी, माझं आणि मला याच्यातच जो ध्येय रमलेला आहे, त्याच्यातून कधीतरी एकदा सुटका मिळून मी सद्गुरूचा आणि सद्गुरू माझा याच्याशी आमचं एकरूपतेचं नातं करणं किंवा त्याच्याशी आपण एक होणं याचा कधीतरी आपण प्रयत्न करायला हवा. एकदा मकरंद बुवांच्या प्रवचनामध्ये असं ऐकलं आणि थाडकन जागा झाल्यासारखं झालं, की त्यांनी मकरंद बुवा रामदासी म्हणून आपल्याला जर का माहीत असेल तर, की माझ्या मनाला दुःख झाला किंवा माझ्या मनाला खेद झाला, तर आपण समजून जायचं, की आपण अजून परमार्थाला सुरुवातच केली नाही आणि आम्ही गुरुपुत्र झाल्यानंतर आमचा गुरु आहे आणि आम्ही त्याचे शिष्य आहोत. ह्या अभिमानाने आपण राहूया, परंतु त्याने दिलेलं जे कर्तव्य आहे, त्याने दिलेलं जे काही आपल्याला कार्य आहे, हे कसं आपल्याला त्याप्रमाणे चालता येईल? कारण हा मार्ग एवढा सोपा नाहीये. "शूरस्य धारा निशिदा दुरत्तया, दुर्गम पंथी वदति कव्या" असं महाराजांनी एका पदामध्ये म्हटलेलं आहे, की तलवारीच्या धारेवरती चालणारा, धारदार वस्त्रावरती चालण्याचा हा मार्ग आहे. त्या
मार्गावरती मार्गक्रमण करत असताना आपण आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी, व्यवहाराच्या गोष्टी देखील सांभाळायच्या आहेत आणि परमार्थाच्या. जसं महाराज म्हणतात, की संसार हा होतच असतो. त्याच्याकडे लक्ष द्यायची काही गरज नाही. परंतु परमार्थ हा करावा लागतो. तर त्या परमार्थाची कधी ना कधीतरी सुरुवात करायला लागेल. कधीतरी सुरुवात व्हावी असं मनोमनी इच्छा आपल्या असली, की आपण ते एक एक मार्ग आपण काढायला लागतो, शोधायला लागतो. जसा हा पंतबोधीपीठाद्वारे चाललेला जो अभ्यासक्रम आहे, ते कधी वाङ्मय वाचण्याचं कधी धाडस झालंच नसतं. मला तरी ते ठामपणे सांगावंसं वाटतं, की एवढा कठीण शब्द आणि एवढं कधी डोक्यात गेलंच नाही. सुनील पाध्येंचा फार सहवास यासाठी लाभला, की मी त्यांना म्हणायचो, की "हे काय मला कळत नाही आणि वाचण्यामध्ये मला काही इंटरेस्ट नाही, कारण त्याच्यात काही कळतच नाहीये." तर मग त्यांनी ती सुरुवात केली, की "हे नको वाचूस." मग आधीची साधी सोपी बाकी इतर संतांची जी वाङ्मय आहेत, ती वाचायला सुरुवात केली. मग तसं एक जी.के. प्रधान यांची काही पुस्तकं वाचली. तर यांचं अ, अ, चितशक्ती विलास, नंतर बरीचशी पुस्तकं, श्री यांचं पुस्तक, अशी बरीचशी माझी जी आपल्याला सुरुवातीला, की हा मार्ग काय आहे हे दाखवण्यासाठी, की इतर संप्रदायामध्ये आणि या संप्रदायामध्ये भिन्नत्व काहीच नाहीये. फक्त आपल्याला कशी तयारी करावी लागते, की आपल्याला एक कसं व्हावं लागतं. त्या सद्गुरूशी आपण शरण कसं गेलं पाहिजे. असं ह्या पद्धतीचं ज्या ठिकाणी दाखले दिलेले आहेत, त्या गोष्टींना आधी पकडून त्याप्रमाणे मार्गक्रमण करायला सुरुवात केल्यानंतर नक्की शरण्य भाव म्हणजे काय? आपण शरण नक्की गेलोय का? आपल्याला जरी सत्करून एक कवेत घेतलं जरी असेल, तरी आपल्याला शरण्यता न जुमानता आपण तिथपर्यंत आपण पोहोचलेलो आहोत. तर आपल्याला महाराजांनी साधारणपणे आधीच 10व्या पायरीवरती नेऊन ठेवलेलं आहे. म्हणजे पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या पायरीची काही गरज नाहीये. आता तिथून पुढे आपल्याला मार्गक्रमण करायचं एवढा आमचा सद्गुरू आमचा हा धन्य आहे, की आम्हाला इथपर्यंत पोहोचून ठेवलेलं आहे. तर इथे आपलं काय कर्तव्य आहे? म्हणून ह्या खरं तर या सर्वांचं फार उपकार आहेत, की हे आपल्याला अभ्यासाला मिळालं. हे अभ्यास करायचं कधी वेळ नसतो, काही नसतो, तरी पण आपल्यावरती जबाबदारी या नात्याने हे करायला लागलो. आणि इथे बोलण्याचा किंवा इथे असा कुठल्याही प्रकारचा अभिमान होऊ न देणं हे ह्यासाठी, की पुन्हा की मागच्या वेळेला आरतीवरती बोललो आणि त्यावेळेला म्हटलं, की "अरे, आपल्याला बोलता येतंय का बघूया." आणि आता परत आपण त्यावेळेला म्हटलं, की आणि आता परत बोलायचा म्हणजे आता परत अभिमान निर्माण झाला, की काय? तर म्हणजे ह्या पत्रामध्येच एका ठिकाणी असं वाक्य आलं, की स्वतःला घासून पाहावं म्हणून. ते त्याकरिता म्हणून आता परत पत्रावरती जरा अभ्यासाला सुरुवात केली. पण खरं सांगायचं झालं तर हा माझ्या स्वतःसाठी म्हणून, की मला याकरिता याचा विचार करून या पद्धतीने याचा अभ्यास केला आणि वेळोवेळी देत राहू. अशा अर्थाने ह्या पत्राचं विवेचन केलेलं आहे. त्याच्यामध्ये जास्त एकदा पुढे त्यांनी असं म्हटलेलं, "एकदा तुला ज्याने चालना देऊन धंद्यास लाविले आहे, त्या चालकाचे चरण स्मरत जा." तर दुसरं काही कर्तव्यच नाही या मार्गामध्ये, की चा त्या त्या चालकाने, ज्या आमच्या सद्गुरूने आम्हाला जे काही कार्य दिलेलं आहे, प्रमाणे ते सुरळीत चालू राहणार आहे. पण आम्हाला ह्या ज्या आम्हाला चालकाने आम्हाला जे काही कर्तव्य दिलेली आहेत, ती कर्तव्य इथे, त्या कर्तव्याप्रमाणे आम्हाला पार पाडणं हे आम्हाला गरजेचंच आहे, की जसं सद्गुरूंनी बाळप्पांकडून ज्या वेळेला ह्या मार्गाचा ज्यावेळेला विचार केला, हा मार्ग बाळप्पा नेहमी सांगत असत त्यांना, की हा मार्ग तुम्हाला आता पुढे न्यायचा आहे. ह्या मार्गाचा तर त्या त्या अनुषंगाने जर का पाहायला गेलं तर महाराजांनी फार मोठी त्यांच्याशी विचार चरित्रामध्ये तसा उल्लेख आहे, की तासनतास त्यांच्याशी चर्चा करून ह्या सर्व गोष्टींची ग्वाही दिलेली आहे, की मला तुझे चरण सोडून कुठेही जाता येणार नाही. आणि मला तुझ्या चरणाखेरीज मला आता दुसरं काही दिसणार नाही. एवढं मला तू जर का ग्वाही देत असशील, की हे जे कार्य आहे तुझ्या कृपेने चाललेलं आहे आणि तूच मला हा मार्ग दाखवलेला आहेस आणि तुला स्मरण ठेवूनच मला मी एवढे अनुग्रह केले आणि तेवढे अनुग्रह केले, असा कुठल्याही प्रकारचा भाव माझ्या मनामध्ये कधीही अभिमान येता कामा नये. याची जर का ग्वाही मला जर का देत असशील, तर मी हा मार्ग पुढे घेऊन जाईल. तर महाराजांचा हा एवढा सर्वात मोठा जो की त्याच अ, आ हे याला अनंतकोटी ब्रह्मांड नायक आपण उगीचच म्हणत नाही किंवा महाराज जसं पदामध्ये म्हणतात, की "जड मूळ उद्धराया."
त्या झाडाचा मुळांचा उद्धार करण्याकरिताच हा मार्ग मी पत्करलेला आहे. ह्या मार्गामध्ये आलेलो आहे. जरी बाळाप्पांच्या सानिध्यात येऊन हा एक सगळा एक 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 मोठा एक हे पिक्चर झाला. परंतु ते कार्य जे आहे ते पंतांचं ते होतंच. त्यांना ते करायचंच होतं. ते अनंतकोटी ब्रह्मांड नायक या नावानेच आज इकडे या पृथ्वी तलावरती अवतरले होते. त्यामुळे त्यांच्या कर्तव्य त्यांना जी होती ती करायचीच होती. परंतु आपल्याला आता ह्या संसारिक जनामध्ये राहायचंय, व्यवहारिक जनामध्ये राहायचंय आणि त्यांचा उद्धार करायचा आहे म्हटल्यानंतर ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत, की मला कुठेतरी याची बाद लागेल, कुठेतरी मला याचा अभिमान निर्माण होईल. या सर्व गोष्टींमधून मला बाहेर काढ. मला त्याच्यातून न अडकता मला केवळ आणि केवळ तुझ्या चरणाशीच थारा हवाय. एवढ्या पद्धतीचं महाराजांकडून त्यांना मागणं केलेलं आहे आणि बाळप्पांनी देखील त्यांना ग्वाही दिलेली आहे, की बसल्या ठिकाणी तुला सर्व काही प्राप्त होईल. या अर्थाने, या अनुषंगाने महाराजांना हा मार्ग चालवण्यासाठी दिलेला आहे. त्यामुळे आपला सद्गुरू किती समर्थ आहे, की जर का आपण त्याचे चरण स्मरत राहिलो तर आपल्याला आणि हा एवढा जो बोधाचा पसारा जो आता आपण बघतोय, हा सगळा जो काही महाराजांनी नंतर मांडलेला आहे, तो केवळ याची ग्वाहीच देते, की कुठल्याही प्रकारे मीतूपणाचा भाव टाकून दर्शन दे संता या अशा साध्या सोप्या वाक्यामध्ये आपल्याला जरी वाटलं तरी केवढा मोठा गहन अर्थ भरलेला आहे. अशा अर्थाला पूर्णपणे पोहोचलेले आमचे सद्गुरू होते. पूर्णपणे निश्चिंती त्यांना प्राप्त झालेली होती. अशा अर्थाने जर का आपण त्याकडे पाहायला गेलं तर आमच्या हा मार्ग जो आहे, जो आम्हाला हा मार्गक्रमण करण्यासाठी जे आम्हाला सद्गुरू प्राप्त झाले, सद्गुरूने आम्हाला हा वरदहस्त दिलेला आहे. त्याचे आम्ही कृतकृत्य किती झाले तरी आमचं ह्या आयुष्यामध्ये संपणार नाही. आम्ही त्याची कृतज्ञता कितीही हे करायची झाली, मानायची झाली तरी आम्हाला ते कमी पडेल असं हे आहे. त्याच्यात पुढे आपण लाविलेल्या रूपाची काळजी करणारा भक्तवत्सल आहे. यातायाती त्रास इत्यादी तळमळ उत्पादक गोष्टी घडल्या नाहीत तर त्यांचे भक्त वात्सल्य ब्रीद देऊन भक्ती घेतो. सवडीप्रमाणे सप्ताह झाल्यास करावा, नाहीतर 1-2 अध्याय वाचित जावे. भक्तवात्सल्य ब्रीद महाराजांनी याच्यामध्ये भक्तवात्सल्याचा, भक्तांच्या प्रेमाचा उल्लेख महाराजांनी केलेला आहे. हे एकच मिनिट. भक्त हृदयी उत्पन्न झालेले वात्सल्य अखंड टिकवण्याची ग्वाही. जर का भक्ताच्या हृदयी वास करणारा आमचा सद्गुरू आहे आणि त्याच्या सहवासामध्ये राहणं, त्याच्यातच राहणं, त्याचा होऊनच राहणं, याच्याखेरीज आमचं अन्य काही कर्तव्य नाहीये असं जर का असेल तर तो सद्गुरू आणि आमचं नातं जे आहे ते अतिशय दृढतेने बहरून गेलेलं असतं. ह्याच्यामध्ये सवडीप्रमाणे सप्ताह झाल्यास करावा. ह्याच्यामध्ये अडकलेपणा जो आहे हा महाराजांनी पूर्ण याचं खंडन केलेलं आहे. त्याच्यामध्ये परागामध्ये एका ठिकाणी महाराजांनी फार छान सांगितलेलं आहे, की पराग 37 मध्ये त्यांनी असं सांगितलेलं, की रडगाण्याने किंवा वेठीच्या भजनाने आपणास नित्य नवा आनंद मिळणार नाही. वाचक तोच अंतःकरणाने ग्रंथकार व्हावा. भजक तोच भज्य. अशा भावाने निर्गुण सगुण ऐक्य भावाने भजक्रम चालवावा. याच्यामध्ये जरी महाराजांनी एवढ्या साध्या याच्यामध्ये म्हटलं असेल, की सवडीप्रमाणे सप्ताह झाल्यास करावा, नाहीतर 1-2 अध्याय वाचित जावे. जरी त्यांना ही कर्तव्य त्यांना पार पाडण्यासाठी सांगितलेली जरी असली तरी याचा विहित अर्थ महाराजांनी परागामधून एकदम स्पष्टपणे मांडलेला आहे, की आम्हाला कुठली कर्तव्य आहेत. तर हीच कर्तव्य, की ज्याच्यामध्ये आम्ही त्याचे आणि तो माझा याचं जे काही नातं आहे आमचं, हे आमचं कुठल्याही प्रकारे ढळता कामा नये, की त्याच्याशी एकरूप होणं, त्याच्याशी समरस होणं, एवढ्या ऐक्यभावाने त्याशी भजन करणं. भजन करत असताना मी भजन करतोय ही म्हणणं किंवा माझं भजन किती श्रेष्ठ असं म्हणणं, हा म्हणजे आपल्याला एक लत्ता घातल्यासारखा किंवा आपण या मार्गातून आपण काय प्राप्त केलं याची एक मोठी स्वतःला आपण काहीतरी वेगळं काहीतरी समजून आपण याच्यामधून याच्या विरोधात काहीतरी वागतोय असं झाल्यासारखं होईल. कारण महाराजांनी काय सांगितलेलं आहे, की रडगाण्याने किंवा वेठीच्या भजनाने किंवा हे मला करायचंच आहे, हे मला करणंच आहे अशा अर्थाने न करता, की जे सहज आहे, की एकदा सद्गुरूचं स्मरण करायला लागल्यानंतर तो जशी आज्ञा देईल, तो जसं सुचवेल, जसं तो ज्ञान देईल, त्या पद्धतीने आपण इकडे मार्गक्रमण करणं
किंवा त्या पद्धतीने चालणं हे हितावह आहे. म्हणून महाराज आपण म्हणतात की हे रोज मला हेच करायचंय, मला ह्याच गोष्टीमध्ये अडकायचंय, असं न करता त्याच्याशी तादात्म्य कसं करता येईल, त्याच्याशी एकरूप कसं होता येईल, या गोष्टींचा विचार आपण आपल्या अंतरामध्ये सतत असला, की मग या गोष्टी ज्या आहेत त्या सहजासहजी घडून जातात, की आम्हाला काही कर्तव्य उरत नाहीत. मगाशी जसं म्हटलं तसं आपल्याला कर्तव्य काही दिलेली नाहीयेत, परंतु कर्तव्य आपलं एकच आहे, की आपण सद्गुरूचे चरण आठवीत राहणं, सद्गुरूचं स्मरण करीत राहणं. म्हणजे होणाऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या सहजतेने होत असतात. वरती असं महाराज एक म्हटलेलं पण आहे त्याने, की प्रसंगाप्रमाणे वहिवाट करणं, की जसा प्रसंग येईल त्याप्रमाणे आपण वहिवाट करणं. म्हणजे त्याचं त्यानेच दिलेलं कर्तव्य असं समजून करत राहणं, की आता बाबा सकाळी उठल्यानंतर बाबा उठलो रे, आता माझी जी काही कार्य आहेत ती मला कार्य करायची आहेत. दुपारी माझं भोजनाची वेळ झाल्यानंतर मी तुझ्या नावानेच भोजन करीत आहे. जो काही व्यवहार करतोय तो तुझ्या नावाने करणार आहे. रात्री झोपताना सुद्धा मी आता तू आज दिवसभर मला सांभाळलंस म्हणून मी तू दिलेल्या ग्वाहीमुळेच मी आज हे सगळं कर्तव्य पार पडून मी आता छान झोप घेणार आहे. अशा अर्थाने आपण त्या सद्गुरूशी व्यवहार करीत राहिलं, की हा सहजी-सहज भाव जो आहे हा आपल्या अंतरामध्ये दृढ होत जाईल. महाराजांनी समर्थांचं वाक्य सांगितलेलं आहे पुढच्या कडव्यामध्ये, की समर्थाची या सेवका वक्र पाहे असा सर्व भूमंडळी कोण आहे. जयाची लीला वर्णिती लोक तिनी नुपेक्षी कदा रामदासा अभिमानी. याच्यामध्ये वक्र म्हणजे वाकडेपणा, की जर का आम्ही समर्थाचे जर का सेवक झालो आणि त्याच्याशी जर का सतत त्याच्याच नामात जर का राहत गेलो, तर आमच्याकडे वाकडेपणाने किंवा पाहण्याची कोणाची टाप होणारच नाही, की त्याच्याखेरीज दुसरं अजून आपल्याला काही चरणाखेरीज दुसरं काही आठवलं नाही, तर आपण सहजी-सहज हा जो काही जीवनक्रम आपला आहे, हा सहज चालविणे असं हितावह होईल. त्याची कधी उपेक्षा केली जाणार नाही, की आम्ही उपेक्षितदा रामदास अभिमानी असं म्हटलेलं आहे, की आम्हाला जर का सद्गुरूने आम्हाला जर का सांभाळण्याचं जर का आमचं त्याचं त्यांनी जर का एकदा हातामध्ये त्यांनी जर का आपली दोरी जर का घेतली असेल, तर तो आपल्याला व्यवस्थित त्या मार्गाने नेणारच आहे. आपल्याला त्याच्यासाठी आणखीन काही प्रयत्न करायची गरज नाही, की तो आणि त्याच्यावरती विश्वास ठेवून त्याने दिलेला जो मार्ग आहे, त्या मार्गाप्रमाणेच मार्गक्रम करीत राहणं, एवढं सहजी-सहज आपल्या याच्यामध्ये आपल्याने घडलं पाहिजे, आपल्या विचाराने घडलं पाहिजे. समर्थ सर्वज्ञापुढे कोणी शहाणा आहे काय? त्याच्या द्वारीचे श्वानास मागे हटविण्याचे सामर्थ्य कीटकांना येईल काय? वचनावर पूर्ण विश्वास ठेवून त्यावर हवाला देऊन स्वस्थपणे चिंतनी राहावं. चिंतनी शब्दाचा फार मोठा इथे अर्थ आहे, की चिंतन आपण जसं अ, चिंतन कसलं, तर कशाचं चिंतन करावं हे आपल्याला नीट कळलं पाहिजे, की आपण आपण या चिंतनामध्ये कसं राहायला पाहिजे किंवा काय आपण एखादी आपण व्यवहाराने किंवा संसारामध्ये जगत असताना आपल्याला अनेक तऱ्हेचे अनुभव आपल्या पाठीशी येत असतात. आपल्या पाठीशी येऊन उभे राहतात. आपल्याला ते आपली शांती बिघडवत असतात आणि मग त्या आपल्या चिंता वाढवत असतात. ते कुलकर्णींच्या प्रज्ञानंद स्वामींच्या एका प्रवचनामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे, की चित्ता जी आहे ती माणसाला एकदाच जळते. परंतु चिंता मात्र रोज जळत असते. तसं चिंतन आपण जे आहे ते कसलं करावं, तर सद्गुरूचं चिंतन नियमित करत राहावं. इतर गोष्टींचं चिंतन करू नये. आपण व्यवहारामध्ये काय करतो, की घरी जेवण जर का करायचं असेल, तर आपण तो तांदूळ जो आहे तो निवडून घेतो. त्याच्यामध्ये खडे वगैरे नाहीत ना, हे तपासून मग आपण त्याचा आस्वाद घेण्याचा प्रयत्न करत असतो. पण परमार्थामध्ये आपण ही गोष्ट करतो का? आपण करत नाही. तर आपल्याला आपण 24 तासामध्ये आपल्या मागे किती मोठी संकटं उभी असतात, की जी सद्गुरूला जे संकट या नात्याने, की आपण सद्गुरूच्या स्मरणाला सोडून जे काय असेल ते आपली ही संकटच आहेत. असं म्हणून आपण त्या चिंतनाचा विषय जर का घेतला, तर चिंतन हा विषय आपल्यासाठी दृढ होईल, की सततचं चिंतन जे आहे, की तो करेल, जे करणार आहे तो सद्गुरू करणार आहे. त्याच्याखेरीज अन्य काही नाही. जे काही घडणार आहे ते सद्गुरूच्या इच्छेने घडणार आहे. म्हणून या अर्थाने जर का आम्ही व्यवहार करायचा ठरवला, तर आम्हाला आमचा व्यवहार हा सुरळीतपणे पार पडेल याच्यावरती आमचा दृढ विश्वास ठेवणं हे आपलं प्रत्येकाचं कर्तव्य असेल. आणि म्हणून मग हे चिंतन कसलं करावं, तर ते त्या सद्गुरूच्या स्मरणाचंच करावं. त्याच्या खेरीज अन्य कसलंही चिंतन आपण करू नये. आणि त्यामुळे याच्याखेरीज अन्य आपल्याला काहीच
दुसरं दुसरं आपल्याला या मार्गामध्ये आणखीन काही कर्तव्य उरणार नाही, असं म्हणायला हरकत नाही. याच्यात पोवा वाजविणारा निराळा आहे. पोवा म्हणजे पोवा याचा अर्थ बासरी म्हटलेला आहे, की पोवा वाजविणारा निराळा आहे म्हणजे तो जो त्याच्यातले स्वर जे आहेत, त्या स्वराकडे आपलं लक्ष जातं. त्या स्वरामधून आपण येणारे भिन्न आवाज जे आहेत, त्याच्यावरती आपण त्याच्यामध्ये गुरफटतो किंवा की किती छान आपल्या कर्णाला मधुर अंतःकरणाला चेतना देणारं किंवा चेतविणारं असं आपल्याला कर्णावरती आपल्या ते आवाज मृदू आवाज पडले, की आपल्या ते भाव आपले जे आहेत ते प्रगट होतात. तर हा जो भाव आहे, हा भाव हाच तो सद्गुरू आहे. त्याने निर्माण केले म्हणूनच हा आपल्यामध्ये भाव प्रगट झाला. या अशा अनुषंगाने आपण त्या पोवा जो आहे, पोवा वाजविणारा निराळा आहे, असा महाराजांनी म्हटलेलं आहे, की दुसरं काही आपला इति कर्तव्य याच्यामध्ये काही राहत नाही, की नामाचा जय-जयकार करीत पाऊल पुढे टाक, की नाम हेच सर्व काय आहे. दत्तगुरु जय, दत्तगुरु जय, दत्तगुरु जय, दत्तगुरु हे एवढंच जे नाम आहे, हा नाम हेच महत्वाचं आहे. नामाखेरीज आणखीन या संप्रदायामध्ये आणखीन दुसरं काही असावं, की त्याचं चिंतन जे आहे नामामध्येच आहे. नामामध्येच दडलेलं आहे आणि मग तो कसा प्राप्त होतो याचा अनुभवाने आपण खात्री करून नेहमी घेत राहू, असं या ठिकाणी महाराजांना म्हणायचं आहे. त्यामुळे हे जर का नाम घेत राहिलास किंवा नामामध्ये जर का रमत राहिलास, तर मग कुठल्याही प्रकारचं भय राहणार नाही. वरती बोलतोय, ते काही उजळणी केल्यासारखीच आहे, की ह्या उजळणी जी आहे, या उजळणीमुळेच आपलं जे दैनंदिन दिनक्रम जो आहे, आपल्या सद्गुरूच्या स्मरणामध्ये राहण्याचा, हा किंवा पुढे महाराजांनी असं म्हटलेलं आहे, की अ, घासल्याशिवाय सुवास नाही. घासल्याशिवाय सुवास नाही असं एका ठिका प प पुढे महाराजांनी म्हटलेलं आहे. तर हे घासल्याशिवाय सुवास का नाही? तर कस्तुरी जी आहे, हे आपलं कस्तुरीसारखा हा आपला देह आहे. त्या कस्तुरी आपल्या देहाला कस्तुरी म्हणायला हरकत नाही. परंतु आपलं ज्या दिवशी जे आपलं जे आपण आता देह म्हणून आपण त्याला भिन्नत्व देतो आहे, तेच जर का आपण त्या आत्मस्वरूपाशी जर का ऐक्यरूप झालं किंवा मी म्हणजे काही देह नव्हे, मी एक साक्षात एक परब्रह्म स्वरूप अशा अर्थाने ज्या दिवशी आम्ही आमचा मार्गक्रमण करायला लागू, त्यावेळी आम्हाला आणि ह्या असं काही सहजासहजी ते जाणारं नाहीये देहभावना. तर त्यासाठी पराकाष्ठा आहे. त्यासाठी प्रचंड प्रयत्न आहेत. त्या प्रयत्नांच्या मागे जर का लागलो त्यालाच महाराजांनी म्हटलेलं की घासून घेणं. तर ह्या कस्तुरीला ज्यावेळेला आपण घासायला लागू त्यावेळेला त्याच्यातून सुवास बाहेर पडेल. म्हणून महाराजांनी या ठिकाणी घासून घासल्याशिवाय सुवास नाही असं म्हटलेलं आहे. त्यामुळे आणि पत्राच्या उत्तरांना देखील महाराजांनी असं म्हटलेलं आहे, की रोगाला औषध पडताच तात्काळ निवृत्ती व्हावी, पथ्याचे देखील कारण पडू नये. एवढा मार्ग हा सुखकर आहे, की सुरुवातीला महाराजांनी तो केवळ आणि केवळ सद्गुरू त्यांच्या अंतःकरणामध्ये एवढा बदल घडणार आहे, की आता त्यांना जो काही त्याच्या जी काही बाधा झाली होती, ती बाधा जी आहे, ती ह्या महाराजांच्या 2 शब्दांनी केवळ आणि केवळ फक्त ती रोगनिवृत्ती होणार आहे, असं महाराजांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे. म्हणजे त्या अनंतकोटी ब्रह्मांड नायकाचा खेळ आहे हा, की तो खेळविणार म्हणून आपण त्या खेळामध्ये रमत असतो आणि मग त्याच्याकडे जर का हे सर्व लक्ष देत राहिलो, तर मग ही रोगनिवृत्ती आपल्याला देखील कशी होईल याचा आपण विचार ह्या पत्रातून करायला हरकत नाही. खेळविल्याशिवाय किंवा लोळविल्याशिवाय मुक्ती नाही. भक्तीच भुलून भक्तरक्षण करून आपल्या तळहातात खेळून प्रेमस्तन पाजणारी दत्तगुरूसारखी माता नाही. हे प्रेमस्तन्य जर जे का आहे, प्रेम आणि स्तन्य या दोन्ही गोष्टी प्रेम जे आहे हे हाताला लागणारं किंवा कवटाळून मिळणारं तसं नाहीये. तर हे प्रेम हे अंतःकरण वृद्धीचं लक्षण आहे. अंतःकरणातून येणारे भाव आहेत. ज्या सद्गुरूने आपल्याला इतक्या भावप्रिय आपल्या ज्या सर्व ज्या काही आपल्या नकारात्मक गोष्टी आहेत, त्या गोष्टींना काट मारून आपलं सर्व संपुष्टात आणून आपला तू जसा आहेस तसा या नात्याने त्याने जवळ करून
आपल्याला त्याच्या मांडीवर घेतलेलं आहे, त्याच्या जवळ घेतलेलं आहे. तर अशा सद्गुरूच्या सानिध्यामध्ये आपण राहत असताना आपल्याला त्या सद्गुरूचं नियमित आठवण, त्याचं स्मरण कसं होईल? तर ते भावनेने, की आपले जे अं, भावलिंग जे आहेत आता मगाशी वर्णन केल्याप्रमाणे, त्याप्रमाणे जर का आपल्यामध्ये निर्माण होत राहिले, तर ह्या भावाची हे जे भाव आहेत, हे अंतःकरणामध्ये इतके दाट व्हायला लागतात, की ती प्रेमभावना ह्याच्याखेरीज दुसरी काही कुठलीही वृत्ती आपल्याला अ, दिसत नाही किंवा दुसरं काहीही आपल्यासमोर येणार नाही आणि केवळ आणि केवळ प्रेमाकरिताच हा मार्ग आहे. प्रेम ह्या या मार्गाचं मूळ आहे आणि हा प्रेम असं जर का आपल्या मनामध्ये हा दृढ विश्वास किंवा संकल्प झाला, तर आपण नित्य ह्याच्या जे आपल्या सद्गुरूच्या स्त्राव होणारं जे अमृतधारा आहेत, त्याचं आम्ही नित्य नियमाने त्याचं प्राशन करीत आपण हा मार्ग पुढे चालवू. असा या ठिकाणी महाराजांनी दाखला दिलेला आहे. अशा प्रकारचं ह्या पूर्ण अ, याचं विवेचन करण्याचा प्रयत्न थोडाफार पद्धतीने केलेला आहे. याच्यामध्ये महाराजांनी काही शब्द जे आहेत ते त्यांचा उल्लेख वृत्तीचा शब्द जो आहे तो वृत्ती आपण जर का म्हटलं तर साधारणपणे देहाला अनुसरून अशा वृत्तीचा विषय न घेता महाराजांची एका ठिकाणी 540 क्रमांकाच्या पदामध्ये महाराजांनी असं म्हटलेलं की "वृत्त्युदय स्थितिलय प्रकाशक सद्गुरू बालमुकुंद." वृत्तीचा वृत्तीचा उदय, ती वृत्ती उठणं, ती स्थिती म्हणजे त्याच्यामध्ये कायम राहणं आणि मग ती लय पावणं, यांना प्रकाशित करणारा असं सद्गुरू बालमुकुंद आहे, की वृत्तीचा अर्थ सुरुवातीच्या कडव्यामध्ये आलेला आहे आणि वृत्ती म्हणजे आपण साधारणपणे आपल्या मनामध्ये उठणाऱ्या वृत्ती याचा विचार न करता, तो त्रयस्थपणे जाणून घेण्याकरिता सद्गुरूच्या अनुसंधानामध्ये ज्यावेळेला राहायला लागू, त्यावेळी महाराजांना जसा अनुभव आला, की प्रकाशमान करणारा तो बालमुकुंद आहे. त्याने हे सगळं काही दिलेलं आहे. त्याने आता ह्या वृत्तीची अवस्था जी आहे माझी ही पालटण्याचं किंवा त्याच्यामध्ये राहण्याचं किंवा ती संपुष्टात आणण्याचं कार्य हे केवळ आणि केवळ माझ्या सद्गुरूने केलेलं आहे. म्हणून वृत्तीसाठी त्यांनी "वृत्त्युदय स्थितिलय प्रकाशक" असा गर्भित अर्थ महाराजांनी पदाद्वारे आपल्याला सांगितलेला आहे. त्यातले काही शब्दांचे अर्थ जे आहेत ते वहिवाट आहे, मार्गक्रमण करीत जाणे, की दिलेला मार्ग जो आहे आपल्याला, तो आपण त्याप्रमाणे मार्गक्रम करीत जाणं. स्वाधीन म्हणजे स्वतःमध्ये, आपल्यामध्ये स्वतःमध्ये जे आहे, जे तत्व आहे, त्या तत्वाशी एकनिष्ठ राहणं. वृद्ध्यर्थ, वाढ होणं, की जे आपल्याला आपल्या नियमित जे परमार्थाकडे जर का वाटचाल करायची असेल, तर त्याचे आपल्याला इष्ट कर्तव्य जे आपल्याला दिलेलं आहे, जे साध्य करायचं आहे, त्यासाठी आपला दैनंदिन अभ्यास, दैनंदिन त्याकडे चालणारी वाटचाल ही दृढ करीत जाणं, याला वृद्ध्यर्थ असं म्हटलेलं आहे. भक्त वात्सल्य ब्रीद म्हणजे भक्त हृदयी उत्पन्न झालेले वात्सल्य अखंड टिकवण्याची ग्वाही, असं ते आपल्या भक्ताच्या हृदयी अंतःकरणी जे झालेलं प्रेम आहे, ते अखंड टिकवणं. तो भक्ताभिमानीच आहे. जसं श्रीकृष्णाची एकदा छोटीशी गोष्ट आहे, की त्या गोष्टीमध्ये श्रीकृष्णाने असं द्वारपालाला कळवलेलं असतं, की आता मी देवघरामध्ये देवपूजेला जात आहे आणि आता इथे कोणी जरी आलं, तरी आतमध्ये देवघरामध्ये सोडायचं नाही. कारण मी आता देवपूजेमध्ये जाणार आहे आणि ही द्वारपालाला दिलेली त्यांनी एक हे असतं, की आता यापुढे कोणीही आज जरी आलं तरी आतमध्ये सोडायचं नाही आणि तेवढ्यात नारद मुनी तिथे प्रकट होतात. तर तोपर्यंत श्रीकृष्ण हे देवघरामध्ये निघून गेलेले असतात आणि द्वारपाल अडवतो आणि द्वारपाल नारद मुनींना सांगतो, की आता देव जे आहे ते देवपूजेला गेलेले आहेत. त्यामुळे आता तुम्हाला आतमध्ये जाता येणार नाही. मग नारद मुनीच्या मनामध्ये प्रश्न पडतो, की अरे, हा आता भगवंताचा भगवंत आणि हा आता कोणाची पूजा करणार? असं प्रश्न पडल्या जसा कृष्ण आपली देवपूजा आटपून बाहेर येतात, तसा नारद मुनींचा हात पकडून त्यांना देवघरामध्ये घेऊन जातात. तर देवघरामध्ये जे पाहिलेलं चित्र नारद मुनी पाहून अक्षरशः गहिवरून जातात, की तिथे छोट्या आपले जे अंतरातले जे भक्त आहेत, अंतरीचे जे भक्त आहेत, त्यांच्या छोट्या मूर्त्या बनवलेल्या असतात आणि त्याची पूजा हा आमचा श्रीकृष्ण भगवंत करत असतात. त्यामुळे भक्तीचा मार्ग हा एवढा दृढ आहे, एवढा कणखर आहे किंवा तो शेवटपर्यंत आहे. तो कधीच तो ढळणारा नाहीये. तुम्ही कुठल्याही अवस्थेला जरी पोहोचलात,
तरी भक्ती मात्र सुटत नाही. त्याचं एक उदाहरण याच्यातून सांगायचं आहे, की भक्तीला अंतच नाहीये. भक्ती ही शेवटपर्यंत आहेच. भक्ती ही शेवटपर्यंत टिकवण्याची ग्वाही कोण देतं? जो सुरुवातीला आम्हाला मांडीवर घेतो तोच घेतो. असं भक्त वात्सल्य ब्रीद टिकवण्याचं जे सामर्थ्य आहे ते सद्गुरूकडेच आहे, अन्य कुठेही नाही. म्हणून भक्त वात्सल्य ब्रीद किंवा भक्ताभिमानी असं सद्गुरूंनी म्हटलेलं आहे बऱ्याच ठिकाणी. तर हे ह्याकरिताच असावं. अ, अशा तऱ्हेने ह्या पत्राचा अर्थ सांगण्याचा प्रयत्न केला. थोडा वेळ कमी पडला अभ्यास करण्यासाठी. त्यामुळे क्षमा असावी. जे काही अभ्यासाने मांडता आलं, ते आपल्यासमोर मांडलेलं आहे. हा विचार एवढ्याकरिताच, की याच्यातून आपल्यासमोर एका भूमिकेमधून मांडताना, की मी हे काहीतरी बोललेलो आहे आणि आपल्याला याप्रमाणे मार्गक्रमण आता पुढे करायची आहे, या अनुषंगाने मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. अन्य काही नाही. बाकी सर्व आपण इष्ट सर्वजण ज्येष्ठ आहातच, की हे सांभाळून घ्यालच. अशा अर्थाने या पत्रावरती थोडं विवेचन करण्याचा प्रयत्न केला. आपल्या सर्वांचे धन्यवाद. धन्यवाद विरे. खूप छान विवेचन केलं. तुम्ही म्हणालात कमी वेळात केलं, पण खूप छान विवेचन झालं. आता मी सुधीर दादांना विनंती करतो की त्यांनी यावर मार्गदर्शन करावं. श्री गुरुदेव दत्त. वीरेंद्र पाटील आणि त्यांनी 90वे पत्र आपल्याला विस्ताराने सांगायचा प्रयत्न केला. अभ्यास त्यांच्या मनासारखा झालेला नाही असं त्यांनी सांगितलं आपल्याला, आणि ते जाणवत होतं आपल्याला. त्यांनी खूप आत्मविश्वासपूर्ण रीतीनं आपल्याला सांगितल्या आणि गोष्टी. थोडं शांतपणानं त्यांनी पत्र पुन्हा वाचायला हवं होतं. 2-4 वेळेला पत्रामधला जो वियोग आहे त्याच्यावरती त्यांनी लक्ष देताना पंत महाराजांना बाळाप्पांच्या झालेल्या वियोगाचे उल्लेख केले. रावजींनी पत्र लिहिलेलं जे होतं त्या पत्राला पंत महाराज उत्तर देत आहेत. रावजींनी कोणाविषयी तरी उल्लेख करून काहीतरी तक्रार मांडलेली आहे आणि मग त्या व्यक्तीचा नामोल्लेख टाळून तिथं फुल्या घातल्यात पत्रामध्ये. आणि संबंधी म्हणशील तर काही दिवस वियोग झाला की वृत्ती वळवून वेडेपणा करतो, असं वाक्य आहे. आता ह्या फुल्या कुणाविषयीच्या आहेत, कुणाचा उल्लेख करणाऱ्या आहेत, याच्याविषयी आपण काही गृहीतक धरून लक्ष व्यक्ती आहे असं धरून चालूया. त्या क्ष व्यक्तीचं नाव पंत महाराज आणि बाळाप्पांचा वियोग असं नातं कशावरून लावायचं, आता मला प्रश्न पडला. मी एकदम थेट पत्राकडे वळलो. सुरुवातीला त्यांनी रावजींचा परिचयही चांगला करून दिला. ते करून देत असताना त्यांनी धुली धू सरितांगी हा शब्द जो आहे त्याची फोड धुली धू आणि सरितांगी अशी केली. धुली धूसरित अंगी, अंग ज्याची धूसरित आहेत आणि कशानं धूसरित आहेत, धुळीनं, असं ते अवधूताचं वर्णन आहे. त्या अवधूताच्या अंगांचा नेमकेपणा कळत नाही, अवधूताचं वर्णन करता येत नाही नेमकेपणानं. त्याचा अमुक एक अवयव अमुक इतका लहान आहे, मोठा आहे, किंवा अशा तेजाचा आहे, तशा तेजाचा आहे, हे झाकलं गेलेलं आहे धुळीनं. म्हणून तो धुली धुसरित अंगी असा आहे. पुन्हा पत्राकडे वळतो. मध्येच मला ते आठवलं म्हणून मागं गेलो जरा. त्यानंतर पत्राचा विषय मांडत असताना बऱ्याचदा वीरेंद्र पुढं मागं होत होते. त्यांनी क्रमाक्रमानं परिच्छेदांचं वाचन केलं असतं तर जास्त चांगलं झालं असतं.
वीरेंद्र राग मानू नका. अजिबात नाही, अजिबात नाही, अजिबात नाही. उलट बरं आहे ना. हा. आणि वृत्ती हा सुरुवातीच्या पहिल्या 2-3 वाक्यामध्ये आलेला शब्द, याचा अर्थ शेवटी त्यांनी केला, मृत्युदय स्थितिलय प्रकाशक सद्गुरु बालमुकुंद. सद्गुरु बालमुकुंदांचं वर्णन करणारं हे पद आहे. हे वृत्तीचं वर्णन करणारं पद आहे. वृत्तींचा उदय, वृत्तीची स्थिती, वृत्तींचा लय, या तिन्ही गोष्टींना जो प्रकाशात आणतो तो सद्गुरु बालमुकुंद असं त्या पदाचा ध्रुवपदाचा अर्थ होतो. वृत्ती म्हणजे काय? कालही हे सांगितलं की कालचं रेकॉर्डिंग तरी पाहिलं का वीरेंद्र तुम्ही? काल होतं ना, ऐकलंय मी. काल वृत्तीविषयी मी सांगितलं होतं की वर्तन करण्याची रीती किंवा गती, वर्तण्याची रीती किंवा गती म्हणजे वृत्ती. मग ही वृत्ती म्हणजे त्यावेळेला 89व्या परागाचा संदर्भ दिला होता. आणि झोपेतनं उठताना पहिलं भान येतं, ते जे भान आहे त्यामध्ये आहेपणा आपल्याला बघतो आणि त्या आहेपणाला मीपणाची करतो. आणि मग सगळ्या पुढच्या ज्या प्रातःकाळीच्या सगळ्या गोष्टी आहेत दिवसभरात दोष का घ्यावा आणि त्याच्या त्या वेडेपणामुळं तुला जो काही त्रास होतो आहे त्याचा दोष तू तुझ्यावर घेऊ नकोस, असा रावजींना केलेला उपदेश आहे. आणि एकंदरीत रावजींनी काहीतरी त्रास करून घेतलेला आहे झाल्या प्रसंगावरून आणि ते रिपोर्टिंग पंत महाराजांना प्रयत्न केलं, त्याला हे मिळालेलं उत्तर आहे. आणि म्हणून मग पुढे शेवटी शेवटच्या पत्राच्या उपसंहारामध्ये सुद्धा घासल्याशिवाय वास नाही हे जे काही म्हटलेलं आहे की तापाखेरीज शांती नाही, खेळवल्याशिवाय भक्ती नाही. ह्या गोष्टी भक्तिप्रेम वृद्ध्यर्थ घडत असतात असं सांगितल्यामुळं हा होणारा जो ताप आहे, सांसारिक असेल किंवा अजून कसला ताप असेल, ह्या तापाविषयी मी काय करू असा रावजींनी प्रश्न विचारला, त्याला मिळालेलं हे उत्तर आहे हे पत्र म्हणजे. आणि अशा प्रकारचे त्रास होतात ते फक्त भक्ती शांती वृद्ध्यर्थच होतात. भक्ती आणि शांती आपली वाढावी ह्यासाठी असे काहीतरी प्रसंग आपल्या पुढे वाढून ठेवलेले असतात समर्थांनी दयेनं. त्याला न जुमानता समर्थाकडे पूर्ण लक्ष ठेवून निश्चिंत असावे. काही काळजी करू नकोस. तू जर वेड वाकडं वाकलेलं नाहीयेस तर तुला त्याची फिकीर करायचं कारण नाही, निश्चिंत राहायचं, असा आश्वासन पंत महाराज तिथं रावजींना देतात. आणि मग रावजींच्या अनुभवाकडेच त्यांची दृष्टी वळवतात की एकदा तुला ज्यानं चालना देऊन धंद्याला लावलंय त्या चालकाचे चरण स्मरत जा. तो जो समर्थ आहे त्याला आठव. हा तुला त्रास देणारा जो कोणी आहे त्याची आठवण करायची गरज नाही. तो समर्थ आहे सद्गुरु आणि आपण लावलेल्या रूपाची काळजी करणार भक्त वत्सल आहे. आता इथं पुन्हा तुम्ही कठीण शब्दांचे अर्थ सांगताना फक्त वात्सल्य ब्रीद मध्ये काय अर्थ सांगितला त्याच्यामध्ये जरा गडबड आहे. भक्तवत्सल कोण आहे? समर्थ आहे. ब्रीद कोणाचं आहे? समर्थाचं आहे. समर्थाचं ब्रीद मी भक्तवत्सल आहे असं आहे. म्हणजे काय? भक्तांच्या प्रती मी वत्सल आहे. वत्सल असणं म्हणजे काय? की तू माझं बाळ आहेस, तुझी सगळी योगक्षेमाची चिंता, तुझ्या सगळ्या प्रपंच परमार्थाची चिंता वाहणारा समर्थ मी आहे, मी सद्गुरु आहे, असं ज्याचं ब्रीद आहे तो भक्त वात्सल्य ब्रीद मिरवितो. वत्सलस्य भाव हा वात्सल्यम. वात्सल्य म्हणजे काय? एखाद्या लहान मुलाकडे पाहून हे माझंच बाळ आहे असं वाटणं.
माकडीला सुद्धा तसं वाटतं, पण माकडाला वाटत नाही. असं मी थोडा वाहवत जातोय बहुतेक. भक्त जो आहे, जो माझ्याशी एकरूप झालेला आहे, जो मला पूर्ण शरण आलेला आहे, तो माझा बाळ आहे, असा जो अभिमान बाळगतो, त्याचा भक्ताचा अभिमान बाळगतो, आणि ते अभिमान बाळगणं हे माझं ब्रीद आहे असं तो सांगतो. ब्रीद, उपाधी, मिरवण्याची गोष्ट, प्रतिज्ञा. तर हे जे तर तो लावलेल्या रूपाची काळजी करणारा भक्तवत्सल आहे. यातायाती त्रास इत्यादी तळमळ उत्पादक गोष्टी घडल्या नाहीत तर त्याचं भक्त वात्सल्य ब्रीद अनुभवास येऊन प्रेमाचं सुख भोगायला कसे मिळेल, असा प्रश्न रावजींना केलाय पंत महाराजांनी. अरे तुला हा त्रास होतोय म्हणून तुला समर्थांचं भक्त वात्सल्य ब्रीद अनुभवाला येतंय, अन्यथा तुला जर हा त्रास झाला नसता तर तू कशाला समर्थाची आठवण केली असतीस. तो समर्थ आहे, तुझा योगक्षेम वाहणार आहे, तुझा अभिमान बाळगणार आहे, तुला प्रेम देणार आहे. हे तुझ्या पुन्हा आठवणीला कसं आलं असतं, तुझ्या अनुभवाला कसं आलं असतं. रावजींना आलेला त्रास हा समर्थाच्या भक्ती शांती वृद्ध्यर्थ कसा आहे हे पंत महाराज इथं पुन्हा अधोरेखित करतात. आणि अनेक प्रकारे तो स्मरण देऊन भक्ती देतो. हे फक्त एवढ्याच एका प्रकारानं तो आपली भक्ती राखतो असं नाही, अनेक प्रकारांनी. म्हणजे फक्त त्रासच व्हायला पाहिजे भक्ताला त्याच्या व्यवहारामध्ये असं काही नाही. अनेक प्रकारांनी तो त्याची भक्ती वाढवत राहतो. सवडीप्रमाणे सप्ताह झाल्यास करावा, नाही तर 1-2 अध्याय वाचित जावे. ही आज्ञावजा सूचना आहे. पहा, रावजींसारख्या अंतरंग भक्ताला पंत महाराज सांगतायत की तुला सवडीप्रमाणे सप्ताह कर. सप्ताह कर म्हणजे काय, 7 दिवसांमध्ये पारायण करणं. पारायण कशाचं करायचं, नृसिंह सरस्वती गुरुचरित्राचं. हे इथं अभिप्रेत आहे. हे लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की तू काही करू नकोस असं भक्तांना आवर्जून सांगणारा पंत महाराज रावजीला मात्र सवडीप्रमाणे सप्ताह झाल्यास करावा, पण झाल्यास करावा म्हणजे त्यातही आग्रह काही दिसत नाहीये पंत महाराजांच्या सूचनेमध्ये. त्यांचा तुला ताप होतोय ना, त्रास होतोय ना, समर्थाचं स्मरण कर. मग स्मरण करण्यासाठी काय कर, तर सवडीप्रमाणे सप्ताह करावा. नाहीतर 1-2 अध्याय वाचलेस तरी पुरे. कोणीकडून त्या समर्थाचं स्मरण होणं इकडं पंत महाराजांना रावजींना वळवायचंय. समर्थाचं स्मरण कसं घावेल इकडं वळ. आणि मग समर्थाची सेवका वक्र आहे असा सर्व मंडळी कोण आहे, जयाची लीळा वर्णिती लोक देनी उपेक्षी करा रामदासाभिमानी. समर्थ रामदास स्वामींचा हा श्लोक उद्धृत केलाय. कशासाठी, तर तू समर्थाचा बाळक आहेस. समर्थाच्या बालकाकडे कोणी न पाहे वक्र दृष्टीने काळ चाकरतो. अरे तुझ्यावर कृपा जी आहे ज्या कोणी केलेली आहे तो समर्थ आहे, सर्व शक्तिमान आहे, सर्वज्ञ आहे. हा भाव तुझ्या ठिकाणी घट्ट व्हायला हवाय. माझं आता कसं होईल, यातनं कसा पार पडू, असा धनुष्यबाण हातातून फेकून दिलेल्या अर्जुनासारखी आपली स्थिती होता कामा नये. त्या धनुष्यबाण हातात टाकून दिलेल्या अर्जुनाला श्रीकृष्णानं क्लीब म्हणून हाक मारलेली आहे. क्लैब्यम मास मग पार्थ नाही तत्वयुपवद्यते. अरे षंढासारखा वागू नको, पुरुषोत्तम आहेस तू, पुरुषोत्तमाचा दास आहेस, भक्त आहेस. उठ, पराक्रम कर. म्हणून उपेक्षी कदा रामदासाभिमानी.
तो राम जो आहे तो दासांचा अभिमान बाळगणारा आहे. तो कधीही तुझी उपेक्षा करणार नाही. तू त्याचं स्मरण कर. तू त्याचं स्मरण केलंस की तुझे सगळे तापत्रय हरितो, असं जे बाहू भारुनी दत्त गर्जतो हे जे अभय वचन दिलेलं आहे त्यातला मसुदा असल्यासारखा आहे. आणि मग श्री समर्थ सर्वज्ञापुढे कोणी शहाणा आहे काय? त्या समर्थाहून अजून कुणाला ज्ञान आहे काय जास्त? मी शहाणा म्हणायला की मी असं केल्यावरती तसं होईल का, तसं केल्यावर धमक होईल का, अशा काहीतरी त्या हे मांडलेल्या असतील कल्पना. तर त्या समर्थाला त्या सगळ्या समजतात. त्या समर्थाला सगळं समजतं आणि म्हणूनच तो सगळ्या गोष्टी घडवतो. तर त्याच्यावरती तुझी निष्ठा ठेव. त्याच्याद्वारे ते श्वानाला मागे हटवण्याचं सामर्थ्य कीटकांना येईल काय? अरे तुझं काही वाकडं करू शकणार नाही कोणी, हे आश्वासन दिलेलं आहे. आणि स्वस्थपणानं चिंतनी राहा. वचनावर पूर्ण भरोसा ठेव. त्याच्यावरती पूर्ण हवाला घाल. काय व्हायचं ते होऊ दे. मी तुझं स्मरण करीत राहीन. मला बाकी ठाऊक नाही. अशा प्रमाणे असं करून स्वस्थपणे चिंतनी राहा. चिंतनीचं तुम्ही चांगलं सांगितलं. जो विचार केला की चिंता उरत नाही ते चिंतन. ज्या चिंतनानं चिंता उरत नाही ते चिंतन. मग चिंतन कशात करायचं? तर सद्गुरु समर्थ मला आत बाहेर व्यापून आहे. तो या सगळ्या विश्वाच्या आधी आहे. तोच हे विश्व बनलेला आहे. तोच या विश्वाच्या लयस्थानी पण आहे. आणि या उत्पत्ती स्थिती लयाला आधारभूत मूळ तोच आहे. मग त्यापुढं ह्या तात्कालिक घडणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या कशा आहेत? त्या नाशिवंत आहेत, क्षणिक आहेत. त्यांनी माझ्या स्वरूपाला ढग लागत नाही काही. अशा तऱ्हेनं चिंतन करणं समर्थाच्या चरणांचं स्वस्थपणानं, आणि ते समर्थच माझं खरं स्वरूप आहे असं राहणं म्हणजे स्वस्थपणे चिंतन करणं. ओवा वाजवणारा निराळा आहे. तुला जर असं वाटत असेल मी काही करतो, चिंतन करतो, तर तेही खोटं आहे. ओवा वाजवणारा निराळा आहे. तुझ्या ठिकाणी कशाचंही कर्ते पण नाही. इथं कर्तृत्व नाही म्हणून जो म्हटलंय, उल्लेख केलेला आहे, तुझे कर्तृत्वच नाही. कर्तृ म्हणजे कर्ता, त्व म्हणजे पणा, कर्तेपणा तुझा नाही. या सृष्टीमधल्या याच्यावत गोष्टी या समर्थाच्या इच्छेनं घडतात, किंवा त्या आपोआप घडतात, सहजी घडतात. कारण जगी नुरविसी करता मत्सरी किती तू दत्ता. या जगामध्ये कर्ता म्हणून दाखवायला कोणाकडेही कर्तृत्व देता येत नाही. अशा या जगाची घडामोड चाललेली आहे की त्याच्या ठिकाणी कर्तृत्वच नाही, कर्तेपणच नाही कुठेही. सगळ्या गोष्टी जेव्हा जशा जेव्हा ज्या ज्या प्रकारानं घडायच्या त्या त्या वेळेला त्या त्या प्रकारानं तशा तशा वेळेला त्या त्या घडतात. ठरल्या गोष्टी घडती सहज. नामाचा जयकार. मग तुझं कर्तव्य काय आहे? कर्तव्य आणि कर्तृत्व या दोन वेगळ्या गोष्टी बरं का. कर्तव्य म्हणजे करण्याजोगं. आता तुला काय केलं पाहिजे? तर नामाचा जय जयकार करीत पाऊल पुढे टाक. जे तुला योग्य वाटतंय, तुला शक्ती, ती बुद्धी, सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत त्यांचा वापर कर. आलेल्या प्रसंगाला तू तोंड दे. नामाचा जय जयकार करीत पाऊल पुढे टाक. भिवू नकोस. तो समर्थ पाठीराखा तुझा अभिमानी आहे. भीती बाळगायचं कारण नाही, कारण समर्थ एकमेव या जगामध्ये आत बाहेर करून उरलेला आहे. ही सगळी समर्थाची रूपं आहेत. माझं काही वाईट होण्याचं कारण नाही, कारण मीच नाही आहे, तो समर्थ आहे. भिवू नकोस हे अभयवचन आहे, स्पष्ट अभयवचन आहे इथे. तो समर्थ पाठीराखा तुझा अभिमानी आहे. तुझा अभिमान तुझ्या समर्थाला आहे. तुला माझा म्हटलं अशा सद्गुरूला तुझा अभिमान आहे. मुकाट्याने अनुभव पहा. डोंट कॉमेंट ऑन एनिथिंग. काही कशावर टिप्पणी करू नकोस.
हे असं का झालं, तसं का झालं, असं का होत नाही, तसं का होत नाही, असं काहीही म्हणू नकोस. अनुभव घे. त्याचं स्मरण केल्यावरती काय घडतंय ते पहा. तुला ही महिना 15 दिवसांनी एकदा उकळी उठवून उजळणी करून घ्यावी असं वाटतं. पत्ररूपानं दर 10-15 दिवसांनी रावजी काही काही गोष्टी विचारतायत आणि म्हणून साधारण पत्राला इकडून उत्तरे येत नाहीत. त्या पत्रामध्ये काही तू मुद्द्याची गोष्ट जोपर्यंत काही लिहित नाहीस तोपर्यंत माझ्याकडून तुला उत्तर लिहिलं जाणार नाही. सर्वसामान्य ज्या गोष्टी तुझ्या मला कळवशील पत्रामध्ये, ऑफ द कोर्स घडणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याविषयी माझ्याकडनं उत्तराची अपेक्षा तू करू नकोस. हा, रोगाला औषध पडतात, तात्काळ रोगनिवृत्ती व्हावी, पथ्यात देखील कारण पडू नये अशी समर्थांची इच्छा आहे. समर्थ किती दयाळू आहेत, कनवाळू आहेत हे या वाक्यावरनं लक्षात येतं की तू जी काही तक्रार मांडलेली आहेस त्या तक्रारीला उपाय दिलेला, औषध दिलं, रोगाला जो औषध दिलेलं आहे त्यानं तुला तात्काळ आराम पडला पाहिजे अशी समर्थाची इच्छा आहे. आणि त्याप्रमाणे तुला औषध काय दिलं की चिंता सोड, समर्थाचं स्मरण कर, नामाचा जय जयकार कर, तुझं कर्तृत्व मानू नकोस, ओवा वाजवणारा निराळ आहे. आणि मग पुढं म्हटलं घासल्याशिवाय सुवास नाही, प्रश्नाखेरीज उत्तर नाही, तापाखेरीज शांती नाही, खेळवल्याशिवाय भक्ती नाही. हे सगळे सिद्धांत आहेत बरं का. लोळवल्याशिवाय मुक्ती नाही. भक्तीला फुलवून भक्त रक्षण करून आपल्या तळहात खेळवून प्रेमस्तन पाजणारी दत्तगुरु सारखी आता नाही. प्रेमस्तन पाजिते भक्ताशी प्रेमस्तन पाजिते, श्री गुरुमाय श्री गुरुमाय श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद. सुरुवातीलाच गाडी घसरली होती, तुम्ही क्लिअर केलं, बरं वाटलं. धन्यवाद सुधीर दादा. आता मी लता त्यांना विनंती करीन की त्यांनी या पत्रावर आणि आधीच्या दोन्ही पत्रावर मार्गदर्शन करावं. हॅलो, हा बोला. येतोय ऐकू आवाज? येतंय? हो येतंय येतंय. पहिल्यांदा अवधूत जाधवने खूप चांगला रेफरन्स घेतला. माय बापू तू बंधू सोयरा, चांगले संदर्भ दिले आणि पूर्ण त्या पदाचा अर्थ सांगून विविध भक्ती कशी अयोग्य आहे याविषयीचं मार्गदर्शन केलं आणि अव्यभिचारिणी भक्तीचा बोध या पत्राद्वारे केला असं सुधीर वैद्यांनी सांगितलं. आणि निरूपण दोन्ही सादरीकरण आणि सुधीर दादांचं त्यानंतर निरूपण खूप चांगलं झालं, मार्गदर्शन खूप चांगलं झालं. वीरेंद्र पाटील त्याला थोडासा आपला फॉर्मॅट बदलावा लागेल. सुधीर वैद्यांनी खूप चांगला खुलासा केला कशा संदर्भात पत्र होतं. त्या वीरेंद्र पाटीलने आधी प्रभावीपणे त्याचं संबंध सादरीकरण केलं. मितूपणाचा वावटा कुणी दर्शन लक्षणाचा कळसाध्याय आहे असं वियोग याविषयीचं पण खूप चांगलं सादरीकरण केलं. ह्या दोन्ही पत्राचं त्यानंतर रावजींचा विषय परिचय आणखीन चांगला सांगितला. प्रत्येकाचं काहीतरी चिंतन असतं आणि त्याप्रमाणे त्या
पुढे आणखीन त्याच्यात भर घातली जाते. आता आवाज थोडा कमी येतोय. नंतर हे जे सगळी प्रतीक आहेत दत्तात्रयाची, तर त्या दत्तात्रयाच्या वंदन ताईंनी खूप छान केलं. आणि मला असं वाटतं की ही सगळी आपल्या अंतरंगातली प्रतीक पंतांनी सांगितली की नाहीतर कमंडलू कशाचा असावा, त्रिशूळ कशाचा असावा, डमरू कशाचा असावा, हे संबंध बाह्यरित्या काही ठरलेलं असतं, पण अंतरंगातलं दिशावस्त्र जसं सांगितलं, जसं आकाशाचं वस्त्र सांगितलं, काशाई वस्त्र, तेव्हा ते खूपच छान वंदननी त्याचं सविस्तर वर्णन केलं. लिंगायत परिभाषेत हे समजून दिलं. सुधीर वैद्यांनी पण त्याचं परत विस्तारीकरण केलं आणि पंतांचा समन्वय घडवून आणण्याचं हे जे पंतांचं भावलिंगाचा व्यक्ताव्यक्त पलीकडे असलेला सद्गुरू, आणि हे पंतांनी त्या पत्राद्वारे, म्हणजे संपूर्ण पत्र जर निर्गुण रूपाचंच आहे, निर्गुण निराकार असं स्वरूपाचं ते पत्र आहे, आणि त्याला वंदनी अगदी खरोखरच खूप त्याला न्याय दिला आणि अतिशय अभ्यासपूर्ण असं त्याचं वर्णन केलं. याविषयी आणखीन थोडासा रेफरन्स मी स्फुटलेखाचा देते. स्फुटलेख जो वंदनी पण घेतलाय, 98 नंबरचा स्फुटलेख आहे, इष्टलिंग, प्राणलिंग, भावलिंग. त्याच्यामध्ये त्यांनी पंतांनी पुढे ह्या स्फुटलेखात म्हटलंय की त्रिलिंग मग सहज समाधी घडी चालून येते, कारण मूळ भावातीत स्थिती, सूक्ष्म भावना दृढ दृष्टीने पाहता पाहता निरंजन सद्गुरु रूपच उरते. हीच बालमुकुंदच सेवा, त्यानेच तो प्रसन्न होतो आणि आपले खरे प्रेम देतो. अशी या महाराजांची प्रसादवाणी जंबूद्वीपी लीला मंदिरी. याच्या पुढचं मी वाचले मुद्दाम. सन 1875 म्हणजे जेव्हा पंतांना अनुग्रह झाला तेव्हा शके 1797 आश्विन मासी शुद्ध प्रतिपदेस प्रातःकाळी 7 वाजता कारण दर्शन समरस सुख ज्ञान शक्तीसह देऊन धुणीस पाठ करून हातात एकतारी लंगोटी घालून सर्वांगी भस्म मुद्रा केशरपट्टा त्रिपुंड भस्म अशा मूर्तीने एकांत पाहून सन्मुख बसवून मोठ्या प्रेमळ अंतःकरणाने किंवा बालमुकुंद महाराजांनी ती प्रसाद वाणी वदली. जाणा किल्ली दिली गुरु मंदिराचा लेखाचा शेवट केलाय. याच्यामध्ये मला थोडस अधोरेखित हे करायचंय की हा जो पण प्रसादवाणी ही जी महाराजांची झाली ती आश्विन मासी शुद्ध प्रतिपदेस, आणि अनुग्रह झाला गुरुद्वादशीला, म्हणजे वद्य गुरुद्वादशीला अनुग्रह झाला. म्हणजे ही पूर्व पीठिका असावी, ही पूर्व तयारी. असं वाटतं की त्याच दिवशी करडेबुद्धीला पंत महाराज गेले आणि त्याच दिवशी त्यांना अनुग्रह झाला. पण जेव्हा बळप्पांनी त्यांना प्रत्यक्ष सांगितलं, गवताच्या गंजीत जाऊन त्यांनी बाळाप्पांना बाहेर आणलं आणि त्यानंतर बाळाप्पांनी पंतांना सांगितलं की तूच माझा कुलोधारक आहेस आणि तुला हा पुढे चालवायचा आहे आणि म्हणून तू माझा अनादी पुत्र आहेस, तर तू ये पुढे. तर तेव्हा नंतरची ही तयारी, पूर्वतयारी चालू होती आणि म्हणून आश्विन मास शुद्ध प्रतिपदेला हा बोध करडेबुद्धीला झालेला आहे. आणि म्हणून मला हा एक त्याच्यात अधोरेखित करायचा होता. बाकीच्या आजची तिन्ही खूप चांगली झाली सादरीकरण. वंदन जोशी, अवधूत जाधव आणि वीरेंद्र पाटील तिघांनी अतिशय चांगल्या पद्धतीने अभ्यासपूर्ण सादर केलं. थोडंफार फेरबदल करावा लागेल प्रत्येकाला, पण ठीक आहे, तेवढा हरकत नाही. आणि आधीचं बबन कदमांचं पद आणि सुधीर वैद्यांचं पद दोन्ही चांगली झाली. वंदननी पण दोन्ही पद चांगली म्हटली. विश्वधार नाटक सूत्रधार तू
पारंपरिक चालीत खूप चांगलं म्हटलं. आता विश्वनाथ आपलं एक पद सादर करेल आणि त्यानंतर आपण कार्यक्रमाची समाप्ती करू. सर्वांना आशीर्वाद. श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद आत्या. ऐकू आलं का काही? हो हो, आलं आलं ऐकू आलं. हा. हो. आता आपली आजच्या सत्राची तिन्ही पत्र झालेली आहेत. लताताईंनी विनंती केली म्हणून मी पद म्हणायचं प्रयत्न करतो आहे. हा, थोडं माझं नेटवर्क स्लो झालं होतं, त्याच्यामुळे येत नव्हतं. मी आत्तानी जसं सांगितलं तसं एक पद क्रमांक 26 जे आहे, सद्गुरु माते धाव गे मज भेट देई गे, याचं हे पद म्हणण्याचा प्रयत्न करणार आहे. श्री गुरुदेव दत्त. सद्गुरु माते धाव गे मज भेट देई गे, 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 सद्गुरु माते धाव गे मज भेट देई गे. श्री रूपे अनंत ब्रह्मांडे व्यापुनी, श्री रूपे अनंत ब्रह्मांडे व्यापुनी, शेष तुची ओंकार गे, श्रेष तुची ओंकार गे, सद्गुरु माते धाव गे मज भेट देई गे, सद्गुरु माते धाव गे मज भेट देई गे. तत्वमसी महा वाके पाहता, तत्वमसी महा वाके पाहता, विश्व ब्रह्म तुची एक गे, विश्व ब्रह्म तुची एक गे, सद्गुरु माते धाव गे मज भेट देई गे, सद्गुरु माते धाव गे मज भेट देई गे. माझे मी पण गुरु कृपे हरता, माझे मी पण गुरु कृपे हरता, दत्तची बाल मुकुंद गे, दत्तची बाल मुकुंद गे, सद्गुरु माते धाव गे मज भेट देई गे, सद्गुरु माते धाव गे मज भेट देई गे, सद्गुरु माते धाव गे मज भेट देई गे. श्री गुरुदेव दत्त. आता आजच्या या पत्रवचनाचा समारोप आरतीने करूया. मी वंदनताईंना विनंती करतो की त्यांनी आरती म्हणावी. श्री गुरुदेव दत्त. सद्गुरुपदी सर्वस्व ओवाळू, सद्गुरुपदी सर्वस्व ओवाळू, नित्य भजनानंदी खेळू, नित्य भजनानंदी खेळू, सद्गुरुपदी सर्वस्व ओवाळू, सद्गुरुपदी सर्वस्व ओवाळू,
अंतरी प्रेमामृत भरोनी, अंतरी प्रेमामृत भरोनी, ज्ञानदीप पाजळू, ज्ञानदीप पाजळू, सर्वस्व वाळू, सद्गुरु की सर्वस्व वाळू, नित्य भजनानंदी खेळू, नित्य भजनानंदी खेळू, सद्गुरुपदी सर्वस्व वाळू, द्वैत काजळी काढून सहज, द्वैत काजळी काढून सहज, अद्वैता उजळू, अद्वैता उजळू, सद्गुरुपदी सर्वस्व वाळू, नित्य भजनानंदी खेळू, सद्गुरुपदी सर्वस्व वाळू, मी पण वाहुनी दत्ताचरणी, मी पण वाहुनी दत्ताचरणी, नित्य प्रेमे लोळू, नित्य प्रेमे लोळू, गुरुपदी सर्वस्व वाळू, नित्य भजनानंदी खेळू, नित्य भजनानंदी खेळू, सद्गुरुपदी सर्वस्व वाळू, सद्गुरुपदी सर्वस्व वाळू. श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद. धन्यवाद वंदनताई. आता आपण आजचा कार्यक्रम, आजची आपली ही जी सेवा आहे, श्री पंत महाराजांचा पुण्यतिथी उत्सव उद्याच सुरू होतो आहे आणि त्या निमित्ताने आपली आजची ही सेवा त्यांना अर्पण करून आजचा आपण हा कार्यक्रम संपवूया. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. तुमचं अभिनंदन वंदनताई, अभिनंदन. का हो? सुरेख सुरेख, छान सादरीकरण, सुरेख. खूप गोष्टी त्यात